डोपामाइनचे जे केंद्र आहेत मेंदूमधले ते हायजॅक झालेले आहेत. तर रील्स वरती आपण आलोय. 30 सेकंदांचे रील्स पण आपल्याला आता छान नाही वाटत. किंवा तुमच्या अकाउंटमध्ये अचानक 2-4 लाख रुपये जमा झालेले आहेत तर तुम्हाला आनंद होणारच नाही डोपामाइन नसेल तर. इतरांची तुलना करायला जातो, त्याच्यातून आपल्या स्वतःवर आपण अपेक्षांचं ओझं लादून घेतो. त्याच्याकडे पैसा जास्त आहे तर त्याला डायबिटीस पण असू शकतो. मग तुला डायबिटीस पण पाहिजे का? ज्या गोष्टी खरोखर आनंद देतात त्या गोष्टी फ्री असतात. म्हणजे मी अनेक वेळा सांगते पालकांना पण विद्यार्थ्यांना पण की तुमचं करिअर हे फक्त तुमच्या आयक्यूवर अवलंबून नाहीये. तुम्हाला ऍक्टिंग करायची आणि मग तुम्हाला असं वाटतं की मला लोकांनी बघू पण नाही. तुमचा रोल डिफाईन करते ती म्हणजे पर्सनॅलिटी. त्याच्यानंतर तुम्ही त्या टीम मध्ये लीडर आहात की फॉलोअर आहात की तुम्ही चांगला कम्युनिकेटर आहात हे तुमच्या पर्सनॅलिटीवरून ठरतं. डिप्रेशन मध्ये राहिल्यामुळे तसं होतं. दॅट इज द रिझन ऑफ डिप्रेशन. आता स्क्रीन हा तुमचा एकट्याचा इंडिव्हिज्युअल झालाय. ट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टीमुळे एडीएडीचं प्रमाण अक्षरशः वाढलेलं आहे. की काय रील बघतोय, मग काय रील बघता बघता मग जागा राहता राहता खा, मग खाता खाता प्या, पिता पिता आणखीन काय काय गोष्टी करा. तुमची पर्सनॅलिटी आणि समोरच्या व्यक्तीची पर्सनॅलिटी मॅच होते का ते जरा बघा आणि मग लक्ष द्या. पण जेव्हा तुम्ही अनइथिकल गोष्टी करत असता हेच माणसं जास्त दान धर्माकडे जातात. तो आम्ही किती चांगला आहे हे दाखवायचा प्रयत्न करतात. लाईफ कोच अशी टर्म आहे का तयार केली? कोणी पण उठतं एखादा सर्टिफिकेशन कोर्स करतं आणि आम्ही आता मानसिक आरोग्याबद्दल ऐकत आलोय. ऐकल्यानंतर असं कळतं की एक तो सिंपथिक अप्रोच देतात ना की जे मानसिक आरोग्य त्यांचं ठीक नाही त्यांच्याशी नीट वागा, स्टिग्मा देऊ नका वगैरे असं तसं. त्यानंतर मधल्या काळात थोडं असं झालं की कोणते पॉडकास्ट म्हणा किंवा इव्हन ChatGPT आलाय त्याच्यावर काही प्रश्न टाकले तर ते एक सायकोलॉजिकल अँगल देतं. आणि तेव्हा कळलं की फक्त प्रॉब्लेम झाल्यानंतरच म्हणजे माझं डिप्रेशनच आलंय मला किंवा माझं मेंटल ब्रेकडाऊनच झालंय तेव्हाच मला सायकोलॉजिस्टची गरज नाहीये. काही प्रोडक्टिव्ह कामातही असू शकते किंवा स्वतःला समजून घेण्यातही असू शकते. म्हणजे एक इंटरेस्टिंग मला असं दिसलं होतं की अगेन हे हाफ नॉलेज आहे माझं, कारण मी ते ChatGPT आणि पॉडकास्ट ह्याच्याकडून घेतलेलं आहे. तर त्यात असं होतं की मला एक पहिल्यापासून ट्रॉमा असतो, मी टायमिंगला पोहोचतच नाही कुठे. आणि असं इंटेन्शन नसतं की कोणाला दुखवायचंय, कोणाला रिस्पेक्ट नाही करायचं, पण तो असं जगलिंग होऊन जाते. तर मी लेट पोहोचेल नाहीतर 1 तासभर आधीच पोहोचेल. तर त्यात मग एक कंडिशन सांगितली, अरे ह्याच्यामागे सायकोलॉजिकल रिझन पण असू शकतं. किंवा एखाद्याला आपण ओरडतो की अरे डिसिप्लिन नाहीये तुझ्याकडे, पण तो माणूस ते डिसिप्लिन त्याला व्हायचं नाही असं नाहीये, पण ते डिसिप्लिन त्याला समजून जाताना जड जातं, याचं कुठेतरी सायकोलॉजिकल कनेक्शन आहे. तर मला तेच समजून घ्यायचं की फक्त ट्रॉमावाला पार्ट नाही, पण सायकोलॉजिस्टचा माझ्या आयुष्यात रोल कुठे आहे. म्हणजे निगेटिव्ह साईडला पण नको, काही प्रोडक्टिव्ह साईडने पण असेल. म्हणजे माझं आयुष्य समजा मी एक गुड लाईफची माझी व्याख्या ठेवतो तर त्यात पण सायकोलॉजिस्टचा रोल असू शकतो. तर ओव्हरऑल आत्ता रोल कुठे वाटतं मला माझ्या आयुष्यात सायकोलॉजिस्टचा रोल कसा आहे सांगता एकदा? सायकोलॉजिस्टचा रोल हा खूप मोठा आहे तुमच्या आयुष्यात. आतापर्यंत आपण जे बघितलं ना की डिप्रेशन आलं की सायकोलॉजिस्टकडे जायचं. ADHD आहे किंवा अँझायटी आहे किंवा OCD आहे, मग लोक सायकोलॉजिस्टकडे जातात. किंवा आणि त्याच्याही पूर्वीच्या जमान्यात असं होतं की अरे सायकोलॉजिस्टकडे जातो, ह्याला वेडबीड तर नाही ना लागलं, असं काहीतरी होतं. पण आता तुम्ही जे म्हणताय की मला जे आहे त्याच्यापेक्षा छान काहीतरी व्हायचंय, छान काहीतरी फील करायचंय, तर मग मला सायकोलॉजिस्टकडे जायचं आहे का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. कारण सायकोलॉजी आत्तापर्यंत जी आपण बघत होतो 1960 पर्यंत 1970 पर्यंत, तर ती सगळी क्लिनिकल आणि ॲबनॉर्मल सायकोलॉजीचे डेव्हलपमेंट झाले. सायकोलॉजी तशी ब्रँच नवीन आहे. आणि 1960-70च्या नंतर दशकामध्ये पॉझिटिव्ह सायकोलॉजी नावाची नवीन एक ब्रँच आली सायकोलॉजीमध्ये की जे असं करते की तुम्हाला काहीही आजारविकार नसणं हे सायकोलॉजीचं एम नाहीये. म्हणजे पहिल्यांदा काय क्लिनिकल, तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही न्यूट्रलवर या पहिल्यांदा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही न्यूट्रल आहात, तर तुमचं लाईफ अजून बेटर कसं होईल, तुम्हाला अजून छान कसं वाटेल, तुम्ही अजून प्रगती कशी कराल, तुम्ही अजून काहीतरी नवीन एक्सप्लोअर कसं कराल. तुमच्याकडे समजा एक छंद आहे तर अजून 4 छंद लावून घेऊन अजून लाईफ कसं किती सुंदर आहे हे कसं बघाल, हे तुम्हाला पॉझिटिव्ह सायकोलॉजी सांगते. म्हणजे तुम्ही जे विचारताय की मी वेळेवर नाही पोहोचत म्हणजे मला शिस्त नाहीये का, किंवा मला आणखीन काय काय एक्सप्लोअर करायचंय, मला अजून प्रगती करायची आहे, मला अजून छान व्हायचंय, मला अजून 4 लोकांना समजून घ्यायचंय, की मला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची, हे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये येतात. आणि जो पॉझिटिव्ह सायकोलॉजिस्ट असतो तो एका अर्थाने लाईफ कोच पण असतो. म्हणजे जे आता पे फुटलंय पॉझिटिव्ह सायकोलॉजी किंवा लाईफ कोचचं, की प्रत्येक जण उठून मी लाईफ कोच आहे असं म्हणतो आणि मग तो मोटिवेशनल स्पीकर असं मोटिवेशन हे सगळं देत असतो. पण तसं नाहीये. हे सगळ्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीवरती पण अवलंबून असतात. म्हणजे तुम्ही म्हणता की तुम्ही एक जण उशिरा पोहोचतोय कायम, तर मग त्याची पर्सनॅलिटी कदाचित आम्ही डव पर्सनॅलिटी म्हणतो की त्याला 30% जास्त वेळ लागतो कुठं पण पोहोचायला. ईगल पर्सनॅलिटीचे माणसं असतात की 2 मिनिटं दडपणचं काही करणार, प्रत्येकाची त्याची चांगल्या गोष्ट असतात, काही हे पण असतात आणि त्यावर काम करावं लागतं काही गोष्टींना. ईगल पर्सनॅलिटीवाला माणूस असेल तर तो वेळेवर पोहोचणार म्हणजे पोहोचणार. तुम्ही सांगितलं 3 वाजता या, 3 वाजून
3 वाजायला 2 मिनिटं कमी असताना एक हो. माणूस हजर. हो. पण तुम्ही जर सांगितलं 4 वाजेपर्यंत आपलं काम आहे, मग त्याला 4 वाजून 5 मिनिटांनी त्याला हायपर व्हायला लागेल तो. हो. मला जायचं म्हणजे जायचं, इथून काही कर, काम हम्म. हो नाही तर नाही हो, मी पळून जाणार इथून. हो. हे त्यांचे पॉझिटिव्ह एस्पेक्ट आणि निगेटिव्ह हो. एस्पेक्ट हा, असतात. ह्या बाबतीत असं असतं की हा. चालू द्या तुमचं, तुला वेळ आहे, हो खूप वेळ आहे मला. हा मला असं विचारायचं होतं मॅडम, की मी पहिल्यांदा सायकोलॉजी वगैरे हे विषय आहेत ना, की एक असं होतं की हे शहरी भागातले विषय आहेत. पण मी पहिल्यांदा एक पुस्तक वाचलं होतं, मी अल्बर्ट एलिस नावाचं. हा आणि तिथं पहिल्यांदा मला कळालं की अरे आपण ऍटलिस्ट स्वतःला तर समजा म्हणजे थेरपी किंवा तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जावा, सायकोलॉजी, हे नंतरचा पार्ट झाला. बरोबर. पण सुरुवात त्या पुस्तकातून कळलं की ह्या गोष्टी मला होत आहेत, त्यातून समजून. मग मला असा प्रश्न आहे की नेमकं आपण स्वतःला नेमकं समजून कसं घ्यायचं, की आता मी कुठल्या स्टेजवर आहे किंवा मला जे होतंय ते कसं नॉर्मल नाहीये, आणि आधी प्रॉब्लेम तर समज मग डायग्नोसिसकडे जाऊ. म्हणजे स्वतःला कसं माणसानं ते करायचं, की त्याने स्वतःच आकलन कसं करायचं बेसिकली. काही डायग्नोस्टिक गोष्टी असतात. हा पहिली गोष्ट तुमच्या पर्सनॅलिटीचा टाईप काय आहे हा हे ओळखून घ्या. पर्सनॅलिटीचे प्रकार ओळखण्याचे पण बरेच प्रकार आहेत. हम्म. आता MBTI आहे, 16 पर्सनॅलिटी टाईप आहे, किंवा डोप पर्सनॅलिटी टाईप हा. आपण म्हणतो, DOPE. तर आम्ही बहुतांश करून आम्ही डोप पर्सनॅलिटी टाईपचा वापर करतो. आम्हाला माणसाशी एक 10-15 मिनिटं बोललो की म्हणजे कसे आम्हाला असते एक्झॅक्ट एक हा, थोडी हा, एक personality एक्झाम्पल कशी देऊन असते? हा. सांगितलं डोप उदाहरणार्थ personality. डोप आम्ही जे नॉर्मली म्हणतो की आता डव म्हणलं मी आता, हा. D फॉर डव. हा. डव पर्सनॅलिटीची माणसं शांत किंवा फार घाईगडबड न करणारे, हम्म. फार न बोलणारे, हम्म. खूप असे भयंकर धिंगाणा घालणारे असे काही नसतात. ते शांत संयमी हम्म, असतात, हम्म, हम्म. प्रेमळ असतात, ते भावनिक असतात, त्यांना दुसऱ्यांच्या पण भावना समजतात. हा. अशा थोडेसे डव पर्सनॅलिटी. पण ह्यांचं गोष्ट काय होते की हे खूप डिटेलमध्ये जातात, हम्म. त्याच्यामुळे त्यांना कोणतंही काम करायला थोडासा वेळ जास्त लागतो. त्याच्यामुळे असं आपल्याला असं वाटतं की हा किती हळू करतोय. हम्म. हा डव पर्सनॅलिटीची गोष्ट आहे. आणि डव पर्सनॅलिटीचं एक छान उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. हा, तो हा. कधीही दुसऱ्यांना काहीतरी आरेरावी करून बोललाय, काहीतरी उद्धटपणे काहीतरी केलंय, खूप धिंगाणा केलाय, असं काही नाही. हम्म. तो येतो, खेळतो आणि जातो, त्याची बॅट हो. बोलते हो. जे काय ते. आता एक इंटरव्ह्यू बघितला होता आम्ही, तर ती सचिन तेंडुलकर त्या बाईंच्या डोळ्यात डोळे घालून बघायला पण तयार नाही. तर एवढा मोठा जागतिक कीर्तीचा माणूस, त्याला काय भीती. हम्म, हम्म, पण तसं नाही झालं. तो नाही, ठीक आहे, हा मला काय आवडतं, हा मला वडापाव आवडतो, असं इतकं शांतपणे. Yes. अरे तू काय वाटेल ते जगातल्या पदार्थाचं नाव घेतलं असं कोणी काय सचिनने कधी म्हणलं असतं? स्लेजिंग पण नाही केलं. हा? सचिनने त्यामुळे स्लेजिंग पण नाही हा. केलं की कधी कोणाच्या अंगावर Exactly, चिडलाय, हा, कोणाला हा. काहीतरी तसं टोमणे काही मारले, स्वभावच कधीच नाही. नाहीये त्यांच्या. ओके. पण त्या विरुद्ध आपण हे बघायला गेलो तर ईगल पर्सनॅलिटी, ते Eagle. खूप ईगल, ते खूप हे असतात, म्हणजे अग्रेसिव्ह असतात. त्यांना इगो खूप असतो. त्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं की त्यांचा संताप होतो. विराट कोहली विराट कोहली. हा, हा. विराट कोहली अग्रेसिव्ह आहे. आणि मग ह्या लोकांचा योग्य प्रकारे उपयोग करायची पर्सनॅलिटी म्हणजे औल, ज्याला ओ आपण म्हणतो, औल पर्सनॅलिटी. औल पर्सनॅलिटी आहे महेंद्रसिंग धोनीची. हो. मग त्याला राग येतो ना, मग त्याच्या रागानेच त्याचा यूज कर आणि त्याला खेळायला. राग आला ना तुला, तू बोलू नको, तू नेक्स्ट टाइम करून दाखव. हे त्याला जो सांगणारा मास्टर माइंड आहे तो धोनी आहे. असं. आणि त्याच्यानंतर पुढची पर्सनॅलिटी म्हणजे पिकॉक. सॉरी, हा पिकॉकच. पिकॉक म्हणजे आता साधं वैशिष्ट्य आहे मोराचं, की मोर केव्हा नाचतो, पावसात नाचतो की ढग आल्यावर नाचतो. ढग आल्यावर नाचतो. म्हणजे हे अर्ली सेलिब्रेटर्स असतात. म्हणजे बातमी कळली की निकाल लागणार आहे बरं का आता आज, तुम्ही आधीच सेलिब्रेट करून घेतात. पास होऊन तर नापास होऊन नंतर कळतं, आधीच सेलिब्रेशन. आणि हे लोक, यांचं ठरवलेलं काही नसतं, वाटलं मनात, उठले निघाले, गेलं करून आले, अशी हे पिकॉकची. पण इगलचं तसं होत नाही. किती वाजता निघायचंय, मग किती वाजता घरातून निघावं लागेल, किती वाजता काय करायचंय, किती वाजता उठायचंय, आदल्या दिवशी काय करायचं, हे सगळं त्यांचं प्लॅनिंग वगैरे व्यवस्थित असतं. पण पिकॉकचं असं नाही, उठायचं आणि निघायचं. पण त्याच्याच विरुद्ध डवचं प्लॅनिंग करून पण ते उशिरा पोहोचतात. हा प्रकार असतो. अशा गोष्टी ह्यांच्यामध्ये येतात आणि मजा येते हे. इंटरेस्टिंग. सो आता मग ह्या जेव्हा पर्सनॅलिटी तुम्ही आयडेंटिफाय करत असाल, सो नेक्स्ट स्टेप काय असतं? म्हणजे अगेन शक्य असेल सांगणं की तो माणूस त्या पर्सनॅलिटीचं त्याला कम्फर्टेबल केलं जातं की त्याला काही दुसऱ्या गोष्टी पण सांगितल्या जातात. असं एक्झाम्पल देऊन सांगितलं तर बरं होईल. मला याच्यात जोडूनच असतं की नेमक्या ह्या पर्सनॅलिटी कशा म्हणजे डिफाईन झाल्या, तर त्याला काय कारण आहेत त्याचे, सोशल, पॉलिटिकल असतील, कौटुंबिक असतील, त्यातून ती कशी पर्सनॅलिटी डेव्हलप झाली? त्याला कारण कोणते नसतात. आपण जसं आपला रक्तगट घेऊन येतो तशा
आपल्या पर्सनॅलिटी आपण घेऊन येतो. ओके. त्याला कोणतंही कारण नाही, त्याला कोणतंही स्पष्टीकरण नाही. हां. जी तुमची पर्सनॅलिटी आहे ती आहे, जो तुमचा रक्तगट आहे तो आहे. त्याला काय तुम्ही काय म्हणू शकत नाही. इव्हन मी तर म्हणेन रक्तगट तरी आईचा एक वडिलांचा एक असेल तर तुमचा ए असेल, बी असेल तर AB पॉझिटिव्ह येतो. आईचा पण आहे, वडिलांचा पण आहे, तुमचा पण आहे. तर पर्सनॅलिटीमध्ये असं खूप वेळा बघायला मिळतो की आईची एक पर्सनॅलिटी, वडिलांची एक पर्सनॅलिटी आणि मुलाची तिसरीच पर्सनॅलिटी. ओके. हां. किंवा आई वडिलांची एक असेल तर मुलाची वेगळी पण असू शकते. असं कधी कधी म्हणजे बऱ्याच वेळा बघायला मिळतं असं. ओके. त्याच्यामुळे त्याला काही कारण नाही. पण एक गोष्ट अशी होती की तुमची पर्सनॅलिटी जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे एका गोष्टीवरती ह्याला खूप आनंद झाला पण त्याच गोष्टीवरती मी चिडले, असं का बरं? किंवा माझी मैत्रीण आहे आणि तिचे हिच्याशी भांडणं होत आहेत पण माझं हिच्याशी पटतंय, असं का बरं? किंवा मला राग येतो समोरच्याचा पण समोरच्याला तर काही पटतंय त्याचं वागणं, तर हे का बरं? किंवा माझा अमुकशी पटत नाही तमुकशीच का पटतं? तर त्याचं कारण आहेत की तुम्ही जेव्हा स्वतःला समजून घेता मग कळतं की हा माझी पर्सनॅलिटी ही आहे, मला त्याच्यामुळे मला इगो होणारच, त्याच्यामुळे मला राग येणार. मग मी समजून घेते की मला शांत राहणं गरजेचं आहे, मी मला कंट्रोल करणं. आता सपोज मी डव आहे तर मला असं लक्षात आहे की मी की मला हळूहळूच काम लागतं, तर मी समोरच्याला सांगेल ना की बॉस प्लीज मला तुम्ही सांगा फक्त काम काय आहे आणि किती वाजता संपवायचंय. समजा 12 वाजता संपवायचं, मी मला टार्गेट ठेवेल की 11 वाजताच संपवायचं, मग ते जाऊन कसं बसं 11:45 पर्यंत संपतं. असं हे आपण जेव्हा समजतो स्वतःला तेव्हा मग आपण दुसऱ्याशी कसं वागायचं आणि दुसऱ्यांना आपण कसे आहोत हे काय सांगायचं हे सांगतो ना. आता उदाहरणार्थ आपण सांगतो की मी असा आहे, मी तसं आहे, मला हे फार आवडतं, मला ते आवडत नाही. आपण ओळख करून देताना मला गाणे आवडतात, मला वाचायला आवडतं, मला बोलायला आवडतं असं सांगतो, तेव्हा आपण हे पण सांगू शकतो तिथे की मला अमुक अमुक गोष्टी चालतात, अमुक अमुक गोष्टी अजिबात चालत नाही आणि अमुक अमुक गोष्टींचा मी लांब राहतो, जे काय असेल ते. त्यामुळे पर्सनॅलिटी समजल्यानंतर तुमची पहिली गोष्ट म्हणजे तुमचं स्वतःला समजणं चांगलं होतं, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो म्हणजे आणि आयुष्याबद्दल अनेक प्रश्न जे पडलेले असतात तुम्हाला ते सॉल्व्ह होतात. ही खूप मोठी गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे रिलेशन्स खूप चांगले होतात. म्हणजे तुमच्या आईवडिलांसोबतचे असू द्या, तुमच्या नवऱ्या बायको बरोबरचे असू द्या, तुमच्या मुलांबरोबरचे असू द्या, रिलेशन फार छान होतात. एक केस मी सांगते इथे. माझ्याकडे एक जण आले, खूप मोठे कॉस्ट अकाउंटंट वगैरे ते आहेत. त्यांनी आयुष्यभर म्हणजे कष्ट करून घरातली परिस्थिती नसताना कष्ट करून सगळं हे केलं. त्याच्यानंतर त्यांनी वडिलांचं काही शेती वगैरे काहीतरी होतं आणि वडिलांच्या भावाच्या त्याच्या काकांचे भांडणं होते काहीतरी, तर मग ते भांडणं सोडवायला ह्यांनी मदत केली आणि त्यांनी एक वेळ असं सांगितलं की नको आपल्याला वाटा राहू द्या पण आपल्याला भांडणं नको, आपल्याला काय आता कमी नाहीये, आपण काय त्या थोड्याशा शेतीवर अवलंबून नाही आहोत, आता मी चांगलं कमवतोय, मी तुमचं पोट भरू शकतो, तुम्ही सोडून देतो विषय, सोडून दिला. पण वडील ह्याला नंतर रागवायला लागले की अरे मी असतो तर मी केलं असतं ना, जरा जास्त पैसे मिळाले असते ना, हे झालं असतं ना, ते झालं असतं ना. आता याला मग हेच होत नाहीये की ह्याला सांगणं जमत नाहीये किंवा राहू द्या ठीक आहे, त्याला वडिलांची इच्छा मोडता येत नाहीये. म्हणजे काय झालं की हा शेवटी डव पर्सनॅलिटीचा आहे, त्याला प्रत्येकाचं मन राखावं लागतंय. आता उदाहरण त्याच्याच बाबतीत असं झालं की ऑफिसमधले सगळ्यांनी काहीतरी ठरवलं की चला आज मिसळ खायला जाऊ आणि ह्याने आणला होता डबा, त्याला खायचा होता डबा आणि मग मिसळ त्याला मग ते कंट्रोल नाही झालं की सांगता नाही आलं त्याला, मग त्याची गोची झाली की मिसळ खावा की डबा खावा. मग शेवटी त्याला मिसळ खावी लागली आणि घरी जाऊन मग बायकोचे पण बोलणे खावे लागले की डबा का नाही खाल्ला. दोन्हीकडून तो होतं. थोडक्यात पर्सनॅलिटी त्याला सांगावं लागलं की अरे बाबा तू बॉर्डर्स तुझ्या पहिल्यांदा सांगून टाक, लोकांना सांग की मला काय चालेल मला काय चालणार नाही, असं राहू नको. हे म्हणजे तुम्हाला स्वतःला कळतं सगळं काय आहे, तो पर्सनॅलिटी कळला. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काही पर्सनॅलिटीला काही आजारविकार होऊ शकतात. समजा एखादा इगल आहे, त्याला इगो असणारच, त्याच्यामुळे तो चिडचिड करणारच, त्याच्यामुळे त्याचं 4 लोकांशी पटणारच नाही. डव आहे तर त्याला तो मागे पडणारच, त्याला दुसऱ्यांबद्दल थोडीशी फार जेलसी वाटणारच की मी का हळू, दुसरे का आहे. जसं आपल्या सोबत कुणीतरी औल असेल तर औलचे आणि इतरांचे थोडंफार पटणारच नाही, डोक्यातच जातात औल. किंवा पिकॉक असेल तर मग पिकॉकचं आणि औलचं पटणं शक्यच नाही, कारण औल हा अतिशय काटेकोर, अतिशय डिटेल्ड ओरिएंटेड आणि पिकॉक म्हणजे उठले की निघाले. पण पटणार राहणार कसं? माझ्या बघण्यात एक नवरा बायको, नवरा आहे पिकॉक आणि बायको आहे औल. दररोज म्हणजे उठलं की खडाजंगीच चालू असते त्यांची, म्हणजे त्यांचं घर म्हणजे मैदानच आहे बाबा, रणांगणच होत.
हा असं मग आपल्याला कोणासोबत लग्न करायचंय, कोणासोबत नाही करायचं, हे इथं उपयोग होतो. त्यानंतर तुम्ही जेव्हा नोकरीला जाता, जॉब करता किंवा बिझनेस काही करता, तर तुमचा स्वभाव काय आहे आणि तुमच्या आजूबाजूला कोणत्या प्रकारची माणसं तुम्हाला हवेत, हे त्यातून सुद्धा ते सुद्धा कळू शकतं त्यातून. त्याच्यामुळे पर्सनॅलिटी समजणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. म्हणजे मी तर म्हणेल आपल्याला, तुम्हाला जसं तुमचा ब्लड ग्रुप समजणं गरजेचं असतं, तेवढ्याच गरजेचं पर्सनॅलिटी समजणं हे पण गरजेचं आहे. मला त्याचाच प्रश्न पुन्हा पुढे येऊन विचारायचा आहे की आपल्याला तुम्ही जसं म्हणालात की जसं ब्लड ग्रुप तुमचा असतोच किंवा त्याच्यामागे रिझन की आई वडिलांचा त्याच्यावर काही प्रमाणात असेल, पण मग दुसरी साईड ही पण असतं ना की ते लहान मूल वाढताना, म्हणजे तुम्ही लहान असताना वाढताना तुमचे कंडिशन्स कसे होते, काही प्रमाणात तुमचं पॅरेंटिंग कसं झालं आहे, तुमच्या आजूबाजूची सोसायटी कशी आहे, तुझा आर्थिक स्तर कुठला असावा, किंवा आपल्या बाबतीत मला माहीत नाही कास्ट रिलिजन किती लागू होतं. तर मग ह्या सगळ्या कंडिशनिंग असताना ह्या पर्सनॅलिटी डेव्हलप होत असतील ना, की असं नसेल ना की हा बॉर्नच ह्या पर्सनॅलिटीने? हा, बॉर्न थोडे होतात पर्सनॅलिटीने आणि इतर कंडिशनमुळे आयदर त्या कंडिशन्स एक तर त्याला खतपाणी घालतात, ते वाढवतात, किंवा मग त्या कंडिशन्स दबल्या जातात. असं दोन्हीपैकी काहीतरी एक होतं. शक्यतो पर्सनॅलिटी काही फारशी बदलत नाही. म्हणजे ठरवलं तर तुम्ही थोडी बदलू शकता. म्हणजे मला या कंडिशनमध्ये चिडायचं नाहीये, किंवा मला आता मी जरी पीकॉक पर्सनॅलिटीची नाहीये, पण तरी आता मला काही ठिकाणी जाऊन शो ऑफ करायचा आहे, हे थोडं सांगितलं तेवढ्यापुरतं तेवढं होतं, थोड्या वेळापुरतं होतं, पण त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही तुमच्या कोशात जाता किंवा थोड्या वेळाने तुम्हाला ते जमत नाही, असं थोडं होतं. पण या सोशल गोष्टींचा फारसा परिणाम नाही होत त्याच्यावर. ओके. म्हणजे तुम्ही आहेत तर तुमच्या इंट्रेन्सिक आहेच आलेली आहे तुमच्यावर. पण मग मॅडम याचा एक प्रॉब्लेम होईल ना असं की आता माझ्या स्वभावात चिडचिडेपणा आहे, मग तो आहे, तो जर असा ऑब्जेक्टिफाय केला तर चेंजच होणार नाही, तर प्रॉब्लेम कमी नाही होणार ना, वाढतील ना. मग बाकीच्यांनाही माझ्यामुळे त्रास होणार आहे. बरोबर. मग हे कसं मग डील करायचं? हे तुम्ही आता सांगितलं, कदाचित मी सांगायला जरा चुकले असेल की पर्सनॅलिटी हे ट्रेट आहेत बेसिक. चिडचिडेपणा हे त्याचं काहीतरी प्रॉब्लेमॅटिक स्वरूप आहे. ओके. चिडचिडेपणा एक बेसिक काय होतं की जिथे डिससॅटिस्फॅक्शन आहे काहीतरी, किंवा काहीतरी पटतंय काहीतरी पटत नाहीये, तिथं चिडचिडेपणा येतो. मग तिथे तुमचा येतो इमोशनल कोशंट. मग तुम्ही एक उदाहरण सांगा, तुम्ही केव्हा चिडता फॉर एक्झाम्पल? मनासारखं नाही झालं तर त्याच्यातून अजून एक उदाहरणार्थ, म्हणजे आता एखादी गोष्ट ठरवली होती मला हे पाहिजे आणि ती मिळाली नाही वस्तू, मग त्यावेळेस होणं चिडचिड, किंवा काम असेल आपण जे करतोय ते मनासारखं किंवा मला जे एक्सपेक्टेड आउटपुट होतं ते नाही झालं किंवा कुणी ऐकलं नाही. एक्झॅक्टली. ह्या सिच्युएशन मध्ये समजा तुम्हाला काहीतरी एक काम दुपारी इतक्या वाजता करून हवंय आणि ते नाही झालं, मग तुमची चिडचिड होते. मग ह्याच्या मागे आपण इमोशनल कोशंट, म्हणजे आपण रिव्हर्स थोडा विचार करून का बरं नसेल झालं, हे कदाचित तुम्ही विचार करत नसाल, किंवा तुम्हाला तो तुमचा स्वभाव नाहीये विचार करायचा, पटकन रिॲक्ट होणं हा झाला स्वभाव. मग ह्याच्यावरती काम करावं लागतं आपल्याला. आणि त्याच्या जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की अरे थोडासा विचार कर की का नाही झालं, बिचारे तिला पण काहीतरी अडचण असेल, ट्रॅफिकमध्ये अडकले असेल, किंवा ऑलरेडी तर प्रॉब्लेम कामामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम आला असेल म्हणून तिचं नसेल झालं, बोलून तर बघ तू एकदा. हे होतं, हे ट्रेट आहेत ना. आता हे तुम्ही सांगितलं, आणि कोणत्या पण ट्रेटचं कमी झालं नाही तर जास्त झालं तर नंतर जाऊन प्रॉब्लेम होतोच होतो. म्हणजे डिससॅटिस्फॅक्शन थोड्या प्रमाणात तुम्ही सहन करू शकता. ठीक आहे, 3 वाजता सांगितलं होतं, 3 वाजून 5 मिनिटांनी झालं, ओके. पण 3चे 4 झाले, 5 झाले तर तुम्ही नाही सहन करत, तर मग थोडं वाढलं तर तुम्ही सहन करता, पण जास्त नाही होत. मग त्याच्यामुळे कोणतीही भावना घ्या तुम्ही, कोणतीही ट्रेट घ्या, म्हणजे आपण ह्याला ट्रेट म्हणतो, तुम्ही म्हणतात ती गोष्ट झाली ट्रेट की चिडचिड होते किंवा आणखी डिससॅटिस्फॅक्शन, हे झालं ट्रेट म्हणा. पण ज्या भावना असतात बेसिक, आनंद, दुःख, भीती, हे सगळ्या गोष्टी जेव्हा वाढतात, जास्त होतात किंवा खूप कमी होतात, तेव्हा तो कोणत्या तरी मानसिक आजाराचं स्वरूप घेऊन येतात. आणि ह्या बाबतीत मला एक असं बोलायचं होतं की आता जसं तू म्हणाला ना की चिडचिड करतोय, तर हे जसं तुम्ही म्हणाला हा ट्रेट होऊ शकतो, पण मी चिडचिड कशी व्यक्त करतो त्याच्यात खूप डिफरन्सेस आहेत. म्हणजे आता मला चिडचिड झाली तर ज्या व्यक्तीला मी घाबरतो त्याच्यावर मी चिडचिड नाही करत, पण मला माहिती का पुढचा घाबरतो त्याच्यामुळे एक्स्ट्रा चिडचिड करतो. सो हा मुद्दा असू शकतो मे बी की मी अंडरस्टँड करून घेते, मे बी मी व्यक्त कसा होणार आहे याच्यात त्याचा खूप मोठा फरक असू शकतो. बरोबर ना? की मी आता मला राग येतो हा माझा स्वभाव असेल, पण मग मला जेव्हा माहित पडेल की अरे माझा स्वभाव रागीटच आहे, मग अशा वेळी मग पुढच्याचा विचार करून मी कसं व्यक्त झालं पाहिजे, तो राग कसा व्यक्त केला पाहिजे, ह्याच्यात मदत होत असेल. राईट? हो, मग हे येतं इमोशनल कोशंट. मग तुम्ही कसं व्यक्त होणार की आता एकदा झालं ठीक आहे, दुसऱ्यांनी जेव्हा तुमच्या सोबतचा कलिग आहे त्याचं काम नाही झालं तर तुम्ही त्याला पहिल्यांदाच सांगाल की बघ बाबा, 3 वाजता करायचा द्यायचाच प्रयत्न कर, पाहिजे तर तू 2:30 वाजता दे, पण 3 वाजून 5 मिनिटं झालं तर माझ्या रागाचा पारा चढेल, त्यापेक्षा तू प्लीज हे कर. आधीच सांगणं, हे तुम्ही स्वतः घेतलेली खबरदारी आहे, कारण तुम्ही स्वतःला ओळखलेलं आहे
ही गोष्ट इथे येते. हम्म. मग इमोशनल क्वेश्चन म्हणजे व्यक्त कसा करायचा राग, हम्म. की आता तुम्ही आरडाओरडा केला, तडतड फडफड केली तर समोरचे माणूस जाणार तुम्हाला सोडून. आणि पण मग तुम्हाला एक लक्षात घ्यायला हवं, तिथे तुम्हाला काय महत्वाचं आहे. तुम्हाला हे काम जीवन मरणापेक्षा महत्वाचं आहे, की ती समोर असलेली जिवंत व्यक्ती, की जी तुमच्यासाठी आयुष्यभर काम करणार आहे, ती महत्वाची आहे. असं जेव्हा तुम्ही रॅशनल थिंकिंग करायला सुरुवात करता, मग तेव्हा तुमच्या लक्षात येतं, की नाही हे 5 काम हो. काय आज नाही तर उद्या होईल, पण ही व्यक्ती जर गेली तर खूप मोठं नुकसान होईल. मग तुम्ही सांगता, की अगं बाई उद्यापासून थोडं लवकर यायचा प्रयत्न कर, किंवा मग तुम्ही एक करता, की तुम्ही आज द्यायचं काम ते कालच देऊन ठेवता, म्हणजे मग ते आजपर्यंत आरामात करेल. असं जे काय असेल ते. सुरुवात करताना ना तुम्ही म्हणाला की लाईफ कोच येतात आणि समवॉट ना एवढं ऐकून मला तरी थोडंफार शेडी वाटायला लागलं लाईफ कोच म्हणजे तुम्ही क्लिअर केलं तर चालेल. तर सायकोलॉजिस्ट मी ऐकलेत, लाईफ कोच एक नवीन टर्म आले मी ऐकले, कारण त्यांची खूप रिक्वायरमेंट पण येतात आमच्याकडे, लाईक हो. आम्हाला पॉडकास्ट करायचं वगैरे, पण मला बऱ्याच वेळा कळत नाही की तुम्ही लाईफ कोच म्हणजे एक बेसिकली ते बुक यायचे ना पहिले सेल्फ मोटिवेशनवाले मोटिवेशनल बुक, ते सांगणारे सेल्फ वाले की दुसरं काय सांगणार आहे. अजून एक मी सायकॅट्रिस्ट पण टर्म ऐकतो. तर ह्या 3 टर्म थोडा एक्सप्लेन करू सांगू शकता का तुम्ही, सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट आणि जे नवीन लाईफ कोच अशी टर्म आहे का तयार केली असेल? हां. तर सायकॅट्रिस्ट हे MBBS होऊन नंतर MD झालेले डॉक्टर्स असतात. त्यांना ब्रेन मधले जे काही केमिकल्स कमी होतात, जास्त होतात, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी हे सगळं माहिती असतं, कळत असतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला औषधं प्रिस्क्राईब करू शकतात. ते औषधं ॲलोपॅथीची असतात आणि त्यांना ते बहुधा काउन्सिलिंग करायला जात नाहीत. ते सांगतात की ठीक आहे बाबा, तुला हे वाटतंय ते ठीक आहे, मी समजू शकते आणि मी औषधं देते. तू औषधं घे, 8 दिवसांनी परत ये आणि तुला काउन्सिलिंगची गरज आहे किंवा काउन्सिलिंगची गरज नाहीये, जे काय असेल ते सांगतात आणि ते औषधं देतात. ही झाली. त्यांचं काम हे की तुमच्या मेंदूमध्ये जे काही रसायनं कमी जास्त झालेली असतात, डोपामाइन आहे, सिरोटोनिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, जे अजून जे काही हॉर्मोन्स आहेत ते, तर मग ते हे करतात. पण आता जे हॉर्मोन्स तुमच्या शरीरामध्ये किंवा न्यूरोट्रान्समीटर जे नॉर्मल झालेले आहेत, तर त्यांचा वापर करून कसं विचार करायचा आहे हे सांगणारं आणि तुमच्या विचारांना थोडीफार शिस्त लावणारं, तुम्हाला रॅशनॅलिटीकडे घेऊन जाणारा माणूस म्हणजे सायकोथेरपिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट. परत अजून ते सायकोथेरपिस्ट हा तुम्हाला ट्रीट करतो, थेरपी देतो, आणि सायकोलॉजिस्ट हा तुमच्या वागण्या बोलण्याचा विचारांचा अभ्यास करतो. सायकोलॉजिस्ट म्हणजे शक्यतो थोडं सायंटिस्टकडे किंवा अभ्यास करण्याकडे कल असतो. थेरपी म्हणजे प्रत्यक्षात तुमच्याशी संवाद साधतो आणि तुम्हाला काहीतरी ट्रीटमेंट देतो. ही गोष्ट आहे. त्याच्या पुढचं म्हणजे तुम्ही विचारलं की पॉझिटिव्ह सायकोलॉजी मधला लाईफ कोच. लाईफ कोच हे आहेत की मोटिवेट तर तुम्हाला ते करतातच, पण मोटिवेशन करणं किंवा सेल्फ हेल्प करणं ही लाईफ कोच मधली एक छोटीशी भाग आहे. लाईफ कोचिंग ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही आता प्रत्येक वेळेस आयुष्यामध्ये असं होतं की आपल्याला अनेक प्रश्न पडतात, पण अनेक प्रश्न असे असतात की तुम्ही कुणाकडे जावं हे कळत नाही. तुम्हाला आता काहीतरी एखादा प्रश्न पडलाय की अरे माझ्यासोबतचे लोक माझ्यासोबत नीट काम नाही करत आहेत, किंवा माझं माझ्या आईचं हल्ली काही जमत नाहीये, किंवा मला हेच कळत नाहीये की मी जे करतोय ते व्यवस्थित चाललंय का आयुष्यात, का मी वेगळं काहीतरी करायला पाहिजे होतं. असे अनेक प्रश्न असतात की जे प्रश्न तुम्ही वकिलाला जाऊन विचारू शकत नाही, जे प्रश्न तुम्ही गणिताच्या टीचरला जाऊन विचारू शकत नाही, जे प्रश्न तुम्ही एखाद्या फायनान्स ऑफिसरला किंवा फायनान्शियल ॲडवायझरला जाऊन विचारू शकत नाही, जे प्रश्न तुम्ही प्रॉपर्टी कन्सल्टंटला जाऊन विचारू शकत नाही, असे जे प्रश्न असतात की जे अगदी नॉन स्पेसिफाईड पण तुमच्या मनात कलह त्यांनी झालेला असतो, ते प्रश्न तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जाऊन सोडवता. तर ते प्रश्न तुम्हाला लाईफ कोच समजून सांगतो त्याचं उत्तर काय. आणि हे प्रश्न मुख्यत्वे असे असतात की मिड लाईफ क्रायसिस, किंवा माझ्या आयुष्याचा अर्थ काय आहे, मी जे करतोय ते बरं आहे का, किंवा माझा जन्म कशासाठी झाला हे मला शोधायचं आहे, तर मला शोधायला मदत कर. तर हा लाईफ कोच हे काम करतो. लाईफ कोचची एक्सपर्टीज काय असते बेसिक, म्हणजे लाईफ कोच एक्सपर्टीज किंवा तुला डिग्री म्हणायचं म्हणजे त्यांनी काही शिक्षण घेतलेलं असतं का, कोणत्या आधारावर म्हणजे लाईफ कोच इज लाईक मोठी टर्म वाटतं ना की तुझ्या आयुष्याला मी कोचिंग करणार, माझ्या आयुष्याचा अर्थ शोधून देणारी व्यक्ती मला. खरं म्हणजे आता असं आहे की लाईफ कोचने MA सायकोलॉजी असायला पाहिजे, पण आताचे म्हणजे जे बघतोय ते सर्टिफाईड लाईफ कोच वगैरे, ते कोणी पण उठतं, एखादा सर्टिफिकेशन कोर्स करतं आणि लाईफ कोच होतं, पण तसं नसायला पाहिजे मला असं वाटतं.
त्यांनी सायकोलॉजी तर अभ्यासलेली वाचायला पाहिजेच पाहिजे. प्लस तुमचं वाचनही भरपूर पाहिजे, तुम्ही भरपूर लोकांच्या सोबत राहिलेलं पाहिजे, तुम्ही भरपूर यशस्वी आणि अयशस्वी लोकांचा अभ्यास केलेला असला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचं अनालिसिस तुम्हाला करता यायला पाहिजे की कोण यशस्वी झालं ते का यशस्वी झालं, कोण यशस्वी नाही झालं ते का यशस्वी नाही झालं, आणि पुन्हा यशस्वीपणाच्या प्रत्येकाच्या डेफिनेशन्स वेगवेगळ्या असतात, तर त्या का बरं. आणि आयुष्यात माणसाला आजार विकार नसताना, म्हणजे मानसिक आजार विकार नसताना काय द्वंद्व असू शकतात मनात, त्याचा अभ्यास त्यांचा असला पाहिजे आणि त्याच्यावर त्यांना उत्तरं शोधता आले पाहिजेत. म्हणजे आणि आणखी लाईफ कोचची एक सगळ्यात महत्त्वाची आम्हाला एक सांगितलेली डेफिनेशन म्हणजे लाईफ कोच हा तुम्हाला कधीही उत्तर सांगत नाही. तुम्ही कोणताही प्रश्न घेऊन गेलात लाईफ कोचकडे तर तो तुम्हाला उत्तर सांगत नाही, तो तुम्हाला उत्तर तुमचं तुम्हाला शोधायचं कसं हे याचं उत्तर सांगतो. त्याच्यामुळे कारण जगात एवढे लोक आहेत, कोट्यावधी लोक आहेत, शेकडो कोटी लोक आहेत, तर मग प्रत्येकाच्या जर उत्तर लाईफ कोचकडे असतं तर तो देव असला असता. पण तो किंवा तसं खूप सोपं झालं असं काय मला कळत नाही, मी जातो एक तासाचं सेशन 2 तासाचं सेशन घेतो. मग लाईफ कोच फक्त तुम्हाला दिशा दाखवतो, तुम्हालाच अनेक प्रश्न विचारून तो तुम्हालाच योग्य उत्तरापर्यंत पोचायचा हे करतो, मदत करतो तो. हे लाईफ कोचची हे डेफिनेशन आहे. इंटरेस्टिंग. सो त्याच्यात तुम्ही सांगितलं की आयुष्यात, म्हणजे ह्याच्यात मला हे दिसलं ना, कारण आतापर्यंत ऐकत आलं होतं की तुम्ही खूप पुस्तकं वाचायला पाहिजे, तुम्ही खूप एक्सपिरियन्सेस घेतला पाहिजे, मग तुम्हाला एक्सपोजर असेल तर तुम्हाला आयुष्याचा हे येईल, काय म्हणतात, एक अंदाज येईल, तुम्हाला पर्पज मिळेल वगैरे. मग आपल्याला कधी कळतं की मी पर्पज लॉस्ट आहे, असे काही कळू शकतं का की आता माझ्या आयुष्यात पर्पज लॉस आहे आणि इथे मला लिटरली सायकोलॉजिकल गरज आहे, म्हणजे ती आयदर लाईफ कोच असू शकते, आयदर सायकोलॉजिस्टची गरज असू शकते, कारण इथे मी पूर्ण ब्रेकडाऊन नाही आहे, पण मला फिलिंग आहे की काहीतरी पर्पजच नाही किंवा कुठेतरी अडकल्याची फिलिंग येते, पण त्याने मला हार्म नाही होत आहे. सो आणि ही खूप ट्रिकी पोझिशन आहे, कारण ब्रेकडाऊन झालं तर मी ॲक्सेप्ट करतं की आता मला क्रिटिकल सिच्युएशन आहे, पण मला असं वाटतं, म्हणजे अगेन तुम्हीच हे करा की आपल्यापैकी बरेच जण असेच असू शकतात जे कुठेतरी स्टक आहेत, तर मग हे स्टक असणं वगैरे ह्याचा काय अर्थ आहे का, किंवा हे कसं ओळखता येतं असं काही आहे का? हो, एक्झाम्पल देऊन झालं सांगितलं तरी चालेल. एक मुलगा माझ्याकडे आला होता, तो बीकॉम करत होता, पण त्याला ते अवघड जात होतं, पण तो बोलायला फार छान होता, सोबर होता तो. त्याच्यानंतर त्याला मी विचारलं तुला अजून काय काय करायचंय, काय अडचणी आहेत, तर मग तो सांगत होता की मला लक्ष लागत नाही, हे होत नाही, ते होत नाही. म्हणलं बीकॉम काय फार असं खूप भयंकर मोठी असे काही हे नाहीये की एकमेव द्वितीय डिग्री नाहीये की तुम्ही करू शकत नाही, असं काही नाहीये. तर मग त्याला मला लक्षात आलं की अरे हे जे करतोय ते फार अवघड नाहीये, पण तो चुकीच्या मार्गाने जातोय, म्हणजे त्याला ते नाहीच आहे करायचं किंवा त्याला फारसं मुळातून ते आवडतच असं नाही, त्याच्यामुळे त्याला ते अवघड जातंय. मग त्याच्याशी बोलता बोलता माझ्या असं लक्षात आलं की अरे हा छान बोलतोय किंवा हा त्याला दिलं काहीतरी वाचायला तर तो खूप सुंदर अभिवाचन करतोय, असं मला ऑब्झर्व झालं ते. मग मी त्याला विचारलं की समजा जर उद्यापासून तू रेडिओमध्ये अनाउन्सर झाला तुला कसं वाटेल. त्याचे इतके छान डोळे चमकले, हा मला आता तेच व्हायचंय, हे मला कसं लक्षात नाही आलं एवढ्या वर्ष. आणि तो होता ऑलमोस्ट 30 वर्षाचा, तोपर्यंत डिग्री पण झाली नाही, काहीच नाही. मग ते लक्षात आलं की अरे मग रेडिओ जॉकी काय करतात, अनाउन्सर काय करतात, न्यूज रीडर काय करतात. मग हे त्याला इंटरेस्ट निर्माण झाला. त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं की अरे हेच आहे माझं म्हणजे आयुष्यात जे काय करायचं आहे ते. मग त्यांनी प्रयत्न केला, 2-4 ठिकाणी मुलाखती दिल्या आणि आता तो एका कोणत्या तरी रेडिओमध्ये छान काम करतोय. म्हणजे असं समजणं, आणि आपल्याला पण ते गुणग्राहकता असायला पाहिजे की ह्याला चाचपडतोय का, ह्याला काय चांगलं जमतंय किंवा काय जमत नाहीये, किंवा आणखीन त्याच्या ह्याच्यात काय आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये एक आपण इंटेलिजन्स बघतो की इंटेलिजन्स कोणतं आहेत. म्हणजे हा मुलगा जाणार होता कॉमर्सकडे किंवा अकाउंट्स या सगळ्या गोष्टी, पण त्याची भाषा छान होती, तो बोलत छान होता. मग माझ्या लक्षात आलं की अरे ह्याचं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स छान असणार. मग त्याला विचारल्यानंतर ते त्याला ट्रिक झालं. किंवा एखाद्याला दामटून अभ्यास करायला बसवलंय पण त्याचं तो हेच नाहीये, त्याची कायनेस्थेटिक इंटेलिजन्स त्याचा छान आहे, तर मग त्याला आपण विचारलं की तुला डान्स आवडतो का, तर मग ती मुलगी हो म्हणते. किंवा त्याला अरे तुला स्पोर्ट्स आवडतो का, मुलगा असेल तर हो म्हणतो तो. मग त्याला ते जाणवायला, आपल्याला पण जाणवायला पाहिजे आणि त्याला ते हे व्हायला पाहिजे की अरे हो. आणि मग इथे रोल येतो तो म्हणजे पालकांचा, की तुम्ही मुलांना एक्सपोज करायला पाहिजे की तू एखादा कायनेस्थेटिक मधला एखादा प्रकार, म्हणजे शारीरिक हालचालींचा एखादा प्रकार, म्हणजे तिथे डान्स असेल, तुम्ही स्पोर्ट्स असेल किंवा आणखीन काही असेल, एखाद्या भाषेबद्दलचं काहीतरी तुम्ही वाचायला शिकवा, तुम्ही बोलायला शिकवा, नाटकांमध्ये भाग घ्यायला शिकवा किंवा आणखीन एक्सपोजर द्या, किंवा तुम्ही बुद्धिबळ खेळायला लावा,
तुम्ही तबला वाजवायला शिकवा, तुम्ही गायला शिकवा, जे काय असेल ते, किंवा तुम्ही नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स चेक कराल, तुम्हाला प्राणी पक्षी आवडतात का, तुम्हाला जंगल, झाडं, डोंगर, दऱ्या आवडतात का, तिथे फिरायला घेऊन जा. एखादा मुलगा हट्ट करत असतो की आपण कुत्रा घेऊ, आपण मांजर घेऊ, आपण हे करू ते करू, मग त्याला ते आवडतंय का खरंच, त्याला ते झेपतंय का, तर मग हे सगळं बघा आणि मग विचार करा की आपल्याला खरं काय करायचंय. म्हणजे हे आयुष्याबद्दलचं भरकटणं आणि हे शोधणं असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे सगळं हे खूप मोठी टर्म झाली, म्हणजे सगळ्यांना लागू होईल अशी. पण आम्ही त्यांना 3 प्रश्न विचारतो की तुमच्या आयुष्याचा पर्पज शोधण्यासाठी की अशी कोणती गोष्ट आहे, म्हणजे यादी करायला सांगतो, अशा कोणत्या गोष्टी आहेत की जो तुम्हाला कधी पण उठल्यावर करायला आवडतील. म्हणजे तुम्ही झोपेतून उठवलं कर म्हणलं तर तुम्ही कराल, किंवा तुम्हाला अगदी तुम्ही आता झोपणार, सगळं फिनिश केलं तुमचं काम आणि मग दमलाय तुम्ही आणि मग सांगितलं की आता ही गोष्ट कर, तरीही तुम्ही करणार. म्हणजे अशी कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला झोपेतून उठून करायला सांगितलं तरीही तुम्ही करणार, किंवा तुम्हाला खूप दमलं तरीही करणार, किंवा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल पैसे मिळणार नाहीयेत तरीही तुम्ही ते करणार. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या पॅशन आहेत थोडक्यात. हे झालं. त्याच्यानंतर यादी येते मग 2, 4, 5 गोष्टींची. तेवढं झालं की त्याच्यानंतर आम्ही त्यांना दुसरा प्रश्न विचारतो की ह्या गोष्टीतून तू समाजाला चांगलं काही देतोयस की वाईट काय देतोयस हे बघ. म्हणजे तुम्ही जर गेमिंग म्हटला किंवा काहीतरी स्क्रोलिंग म्हटला तर तुम्ही ते समाजाला काही देत नाही त्याच्यानी, उलट तुमचं स्वतःच नुकसान होतंय. जर मग जिथे तुम्ही क्रिएटिव्ह गोष्टी तयार करता किंवा जिथे तुमची ज्याला आपण कोणती हे म्हणतो पॉवर, क्रिएटिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह, तर ते तुम्ही क्रिएटिव्ह जर करत असाल, तुम्ही समाजाला काहीतरी शिकवताय, काहीतरी सामाजिक काम होतंय त्यांनी, काहीतरी तुम्ही समाजाला शिकवताय, आनंद देताय, किंवा काहीतरी समाजासाठी काहीतरी तयार करताय, नवीन निर्मिती करताय, शोध लावताय, काहीतरी करताय, तर हे झाले सगळे क्रिएटिव्ह गोष्टी. आणि जे डिस्ट्रक्टिव्ह नसायला पाहिजे. यातलं क्रिएटिव्ह काय आहे हे दुसरा प्रश्न. त्यानंतर ते मग 2-4 गोष्टी कमी होतात त्यातल्या. मग त्याच्यानंतर आम्ही तिसरा प्रश्न असा विचारतो की याच्यापैकी कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यातून तुला पैसा मिळू शकतो. मग ज्या 1-2 गोष्टी राहतील, मग त्या गोष्टी तुझं आयुष्याचं पॅशन आहे. आता उदाहरणार्थ जर ह्याच उपयोग ह्याच प्रश्नाची उत्तरं आम्ही पण दिली होती, तेव्हा मला असं लक्षात आलं की मला बोलायला फार आवडतं. मग नंतर असं लक्षात आलं की मला कधी पण बोलायला आवडतं. एका पण व्यक्तीशी बोलायला दिलं तरी पण मला आवडतं, आणि हजारो लोकांच्या समोर बसवलं तरी पण मला आवडतं. मग माझ्या लक्षात आलं की अरे हो, हेच माझं पॅशन आहे. ह्याच्यातून मला आनंद पण मिळतो. मला जे काही नॉलेज आहे 4 गोष्टींचं ते मी शेअर करू शकते, म्हणजे मी समाजासाठी काहीतरी छान करू शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यातून मला पैसे मिळणार आहेत का? हो. तर मी काउन्सिलिंग केलं किंवा 4 मुलांना शिकवलं किंवा आणखीन काही केलं तर मिळणार आहेत पैसे. तर हे तिन्ही गोष्टी तुम्ही लकी होता बेसिकली. आम्हाला खूप बडबड केली की म्हणजे काय बडबड करताय, पैसे मिळणार किंवा आम्हाला 2च ऑप्शन होते, इंजिनिअरिंग की डॉक्टर. मग याच्यात काही लॉजिकच नव्हतं. सो आता कळतंय आम्हाला असं केलं की लाईफचा पर्पज शोधायचा म्हणजे काय, काहीतरी एक्स्ट्रीम तुम्हाला सक्सेसफुल प्रोडक्ट शोधायचे. असं काहीच म्हणजे बोलायला सक्सेसफुल प्रोडक्ट म्हणजे काय की तुला किती पैसे मिळणार आहेत. म्हणजे माझ्या बॅकग्राऊंडला तर हेच होतं की तुला पैसे किती मिळणार आहेत. याच्यात मला एक मुद्दा विचारायचा. तुम्ही दुसरा पॉईंट सांगितला की समाजाला किती फायदा होणार आहे. हा इथिकल आहे की तुमच्या पर्सनॅलिटीला पण त्याचा फरक पडतो? म्हणजे इथिकल कुठल्या अर्थाने विचारायचं आहे की पहिल्यांदा मला काय करायला आवडतं, तर मला बेसिकली कसं सांगू तुम्हाला, एखादी समाज विघातक जी समजली जाते ती ऍक्टिव्हिटी आपण समजा मला फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंट आणि बार काढायचं. इथिकल लेवलला ते रेस्टॉरंट आणि बार काढायचं समजा. इथिकल लेवलला ती ऍक्टिव्हिटी तशी समाजाच्या कामाची नाही ना, तर तुम्ही अल्कोहोल विकताय वगैरे, पण इव्हेंच्युअली तुला पैसेही मिळतात. मग तो इथिकल अँगल हे आपण सोसायटीचं काय देणं लागतं वगैरे हा अँगल आहे की नाही, त्याच्यात त्याने तुमच्या पर्सनॅलिटीवर पण फरक पडतो, तुमच्यावर स्ट्रेस कमी असणार आहे, म्हणजे मला सेल्फिश फायदा होणार आहे म्हणून आहे. कोणत्या साईडने तो अँगल आहे जेव्हा तुम्ही विचारता की समाजाला किती फायदा होतो? समाजाला फायदा असा की तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला उजळ माथ्याने ते सांगायला अभिमान वाटणार आहे का तुम्हाला कमीपणा वाटणार आहे? मला आवडणार आहे, मी सांगेल मला गप्पा मारायला आवडतात, ह्याच्यात मला अभिमान आहे. किंवा तुम्ही जर म्हणले की मला रेस्टॉरंट काढायचं, तुम्हाला हे आवडणार आहे की मी 4 लोकांना खाऊ घालतोय, आणि तेच जर तुम्हाला म्हणलं की फुकट देऊ शकतो का तू, तर तुम्ही असेल तर तुम्ही किंवा जे काही बार किंवा हे जे प्रोडक्ट्स आहेत अल्कोहोलचे, तर तुम्ही ते फुकट द्यायला तयार होणार आहे का? ते कदाचित नाही होणार. आणि हे करून कुणाचं चांगलं होणार आहे का? फुकट कुणी घेतलं तर म्हणजे त्यांचं चांगलं होणार आहे का? तर नाही होणार. म्हणून ते
शक्यतो नको. हम्म. असं म्हणजे जिथे आपल्याला स्वतःचा अभिमान वाटेल, हम्म. की जर ठीक आहे मला तासभर आहे, मी कुठेतरी बसमध्ये बसली आणि कुणीतरी बसलाय कुणीतरी आणि त्याला कळत नाही जे काय तो वाचतोय आणि मला तोच विषय सुदैवाने मी वाचलेला आहे कधीतरी, तर मी समजून सांगेल त्याला 2 तासात मला काय आहे, तसं एनिवेज मी काही करणारच नव्हते 2 तासात, तर त्याला शिकवलंय, त्याला काहीतरी छान वाटलं आणि असं झालेलं आहे. म्हणजे काहीतरी मी जी पेपर दिले तर माझ्या 1 वर्ष मागचा मुलगा माझ्या शेजारी बसला पेपरला आणि त्याला काहीतरी ते कळत नव्हते 1-2 कॉन्सेप्ट, त्याला मी पटापट त्या कॉन्सेप्ट सांगितल्या पेपरच्या 10 मिनिटं आधी आणि सुदैवाने तेच पेपरमध्ये आलं आणि तो ते लिहू शकला. अशी मजा झालेली म्हणजे एकदा. हे मला तेच विचारायचं. सो आता तुम्ही 3 जे कंडिशन सांगितले ना, तर असे काही लोक दिसतात समाजामध्ये त्यांची पहिली आणि तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होते, पण दुसरी कंडिशन ते सॅटिस्फाय नाही करत. फॉर एक्झाम्पल आपण खूप टिपिकल एक्झाम्पल घेऊ की भ्रष्टाचार, पण तरी पण ते उथळ मागेने जगतात. लोकांना त्यांचा हेवाही वाटतो. फ्रँकली स्पीकिंग जेव्हा पॉलिटिशियन जातात कौतुक होतं किंवा लोक एका टाइमला इथंपर्यंत येतात की अरे जाऊ दे ना, तो आयुष्य तर चांगलं जगतं. पण जेव्हा तुम्ही अनइथिकल गोष्टी करत असतात पण तेवढ्या त्या पुढे येत नाहीत किंवा त्याला माहित असतं पर्सनली मी पैसे खातोय तरी अनइथिकल गोष्ट आहे, तर त्याच्या पर्सनल लेवलला त्याचा काही इफेक्ट होऊ शकत असतो का? सायकोलॉजी लेवलला काय इफेक्ट होत असतो तो? पर्सनल लेवलला हा इफेक्ट होतोच. जरी तुम्हाला कोणी उठून ओरडणारं नसलं किंवा तुमचं मान सन्मान करणारं असलं, पण तुम्हाला माहिती तुम्ही काय करताय, त्याच्यामुळे कुणी बोललं नाही तरी पण एक शेवटी जाऊन हे होतं की अरे झोप येते का तुम्हाला शांतपणे, त्याच्यानंतर तुम्हाला डिप्रेशन तर नाहीये ना, त्याच्यानंतर तुम्हाला कुठेही काही जाऊन काही करायची भीती कधीही वाटणार नाही असं कंडिशन नाहीये का? म्हणजे तुम्हाला आणखी पुढे जाऊन आपण म्हणतो की तुला देवाची पण भीती नाही वाटणार, असं काही आहे का? जे माणसं एकदम व्यवस्थित काम करतात, ज्यांना अभिमान आहे, जे खूप समाजासाठी खूप चांगलं काम करतात, त्यांना जर इन केस उभं केलं देवापुढे आणि म्हणलं की सांग तू काय केलंय, पाप केलंय, काय पुण्य केलंय, तर जे खरंच चांगलं काम करतात ते उजळ माथ्याने सांगू शकतात की मी चांगलंच केलंय, काय तुला द्यायचं ते दे, म्हणजे काय माझ्या पत्रात टाकायचं ते टाक, मला स्वर्गात पाठव नरकात पाठव. पण ह्यांना उभं केलं तर हे नाही का तसं करू शकणार. आणि मग समहाऊ हेच माणसं जास्त दान धर्माकडे जातात, हेच माणसं जास्त आम्ही किती चांगलं आहे हे दाखवायचा प्रयत्न करतात आणि हेच माणसं जास्तीत जास्त अंधश्रद्धा किंवा बुवाबाजी किंवा मूर्तीपूजा या गोष्टींकडे वळतात. ओके, की म्हणजे ज्यांना आतून खूप खाते तेच गोष्ट जास्त, म्हणून काही लोक काही पॉलिटिशियन बुवाकडे गेले का हेच रिझन असू शकतं की त्यांना हे म्हणजे सगळे लोक त्यांना मान सन्मान देतात वगैरे सगळी गोष्ट, पण त्यांना कुठेतरी इंटरनल व्हॅलिडेशन पण पाहिजे असेल ना त्या बुवाकडून की भाई तू मला चांगलं म्हण की मी देवाचं काम करतोय, मी मंदिर बांधतोय वगैरे. पण जो खरंच प्रामाणिकपणे करतोय समाजाचं काहीतरी काम, पण त्याला तशी फार गरज नाही वाटणार की तो त्याच्यातच 24 तास इतका बुडालेला असेल की त्याला कदाचित आठवण पण नाही येणार आपलं काहीतरी देव आहे, भक्ती आहे, काहीतरी समाजसेवा करायची आहे, असं त्याची कदाचित आठवणही नाही येणार. आता आपण जेव्हा पॉईंट बोलायला सुरुवात केली होती ना, आपण म्हटलं कसं ओळखायचं, तर काही सिच्युएशन असते की ओळखतच नसतो तो माणूस, म्हणजे बेसिकली एक ओझं घेऊन चाललेला असतो आणि पुढच्याला कळतं की हा काहीतरी घेऊन कॅरी करतो, पण त्याला कळतच नसतं, त्याने ऍक्सेप्टन्सच आणलेला असतो. सो अशी काही कॉमन ओझी आहेत का जी आपण आयुष्यभर कॅरी करतो, आपल्याला कळतच नाहीत, म्हणजे ॲक्च्युअली मनावरची ओझी म्हणतो हे मी. अशी कोणती आहेत की जे आपण आयुष्यभर कॅरी करतोय, अगदी आपल्या डोळ्यासमोर दिसतं की हा माणूस खंगून गेला, असं आपण एक टर्म वापरतो, किंवा त्याच्यावर काहीतरी लोड होता पण तो तसंच जगत होता, तसंच ओढत होता किंवा तसंच चालत होता. तर अशी काही कोणती कॉमन ओझी असतात का जी माणूस कॅरी करतो जी कळत पण नाही त्याला? हे कॉमन ओझी म्हणजे अपेक्षा, अपेक्षांचं ओझं ही फ्रेजच आहे आपल्याकडे, जे आपल्याला आपल्या पॅरेंट्सकडून अपेक्षा असतात. म्हणजे कधी कधी आता हल्लीचे पालक अपेक्षा करत नाहीत मुलांकडून फारशा, इव्हन आपल्याकडून अपेक्षा असतात. त्यानंतर आपण इतरांची तुलना करायला जातो, त्याच्यातून आपल्या स्वतःवर आपण अपेक्षांचं ओझं लादून घेतो की याला इतका पगार आहे मला का नाही, ती मुलगी इतकी कमवते मी का नाही कमवते, की पुढच्या समोरच्या व्यक्तीचं एवढे लाईक्स आले, एवढे व्ह्यूज आले, माझे का नाही झाले. हे आपण जे करतोय तर हे ओझंच आहे. किंवा त्याच्यानंतर मला सांगितलेलं आहे की बाहेर जायचंच नाही घराच्या आणि इथंच बसून काय करायचं ते करायचं, किंवा तू घर चालवलंच पाहिजे. हे जे समोरच्याकडून आपल्याला ओझं येतं किंवा कुटुंबाकडून येतं किंवा समाजाकडून. आता समजा एखाद्या मुलीचं हे कॅरेक्टरच नसेल की तिला लग्न करायचंय, सासूरवाशिणीसारखं राहायचंय, मुलं बाळं जन्माला घालायची आहेत आणि संसार करायचा आहे,
तिच्या आशा आकांक्षा काहीतरी वेगळ्या आहेत, हम्म. पण तिला ते दडपलं जातं, तिला लग्न करायला लावलं जातं, तिला मुलं बाळ जन्माला घातले जातात, तिला घर स्वयंपाक पाणी सगळं काही करायला लावलं जातं. हे दडपणं झालं, हेच आहे. मग तिने ते बोलूनच दाखवलं नाही की नाही मला हे नव्हतं करायचं, मला कदाचित एअर होस्टेस व्हायचं होतं, हे मला कदाचित वेगळ्या देशात जाऊन वेगळं काहीतरी करायचं होतं, हे सांगितलंच नाही कधी. हे झालं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही काहीतरी स्टँड घेत नाही किंवा जेव्हा तुम्ही स्वतः बसून विचार करत नाही की मला काय हवंय किंवा मला काय पाहिजे किंवा कोण माझ्या बाउंड्रीज क्रॉस करतोय किंवा कुठे मला त्रास होतोय किंवा आतून नाही आवडत पण मी करतोय दुसऱ्या कुणासाठी तरी, स्वतःसाठी नाही, हे तुम्ही विचारतच नाही स्वतःला, तेव्हा ते ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे हे इथून ओळखता येतं. आता तुम्ही बोलताना मला कळलं की लग्नाचंच फॉर एक्झाम्पल आपण घेऊ की, पण बऱ्याच वेळा बाबतीत असं होतं की वेळ निघून गेलेली आहे, काही लोकांकडे ऑप्शनच नाही, वेळ निघून इन टर्म्स ऑफ झालंय तिचं लग्न, आता मुलं बाळ पण झालेली आहेत, त्यांना माहिती आहे ज्या चक्रात अडकायचं नव्हतं त्या चक्रात अडकले. मग अशा वेळी अशा व्यक्ती तुमच्याकडे जर आल्या तर तुम्ही कुठल्या प्रकारची सायकोलॉजिकल हेल्प देतात? कारण लोकांचं बऱ्याच वेळा असू शकतं की मग ते सोडूनच जायचं का, कारण एक्स्ट्रीम रिएक्शन आपली तीच असते ना की सगळं याच्यामुळेच घडतंय, तर याच्यावर एकच सोल्युशन आहे की आता ही पूर्ण कंडिशनच मी बाजूला काढते. सो अशा वेळी तुमच्याकडे जेव्हा अशा कंडिशन्स येतात ज्याच्याकडे लोकांना आन्सर एक्स्ट्रीम वाटत असतं, कारण तो मेन मुद्दा तोच आहे ना लग्नाचा, मग तुम्ही कसं वेगळ्या पद्धतीने हँडल करता? एक आली होती एक केस की एका मुलीला एक स्वप्न होतं की माझा नवरा बाकीचं काही नसलं तरी चालेल पण तो माझा बेस्ट फ्रेंड असायला पाहिजे, साधी अपेक्षा. पण हा मुलगा आहे तर लग्नानंतर कळलं की याला काही फारसं काही बोलायला आवडतच नाही, तो आणि त्याचं काम. आणि मग त्यांच्यात हळूहळू संवाद असेच व्हायला लागले, फक्त जेवायचंय का, चहा करू का, आणि कधी बाहेर जायचंय आणि कधी येणार, बस एवढंच. किंवा मुलं झाल्यानंतर फी भरायची आज किंवा शाळेत तू सोडणार की मी सोडणार, इतकंच. मग हळूहळू ती मुलगी इतकी आतून खचत जायला लागली, तिचं असं व्हायला लागलं की माझं आयुष्यच आता वाया गेलं, की मला एकमेव स्वप्न होतं आयुष्यामध्ये की जो माझा कोणी नवरा असेल, आपण नवऱ्याला सर्वस्व मानतो किंवा जे कोणी माझा असेल तर मग तो माझा बेस्ट फ्रेंड असावा, आणि तो माझा साधा मित्र तर सोडून त्या साधा संवाद पण आमच्यात होत नाहीये, तर काय होणार. तर ती डिप्रेशनमध्ये एवढी गेली, शेवटी तिला आत्महत्येचे विचार यायला लागले. त्याच्यानंतर तिने जाळून घ्यायचा प्रयत्न केला आणि सुदैवाने ते वाचली ती, आणि हे सगळं झाल्यानंतर ती माझ्याकडे आली. मग आता आमचं हेच प्रयत्न चालू आहे की तू बाई गं, तू पहिल्यांदा का नाही बोललीस. पहिली गोष्ट म्हणजे तू बोलायला पाहिजे होतंस की माझ्या अपेक्षा काय आहेत. तू काही फार हिऱ्यांची खाण मागत नव्हतीस की जे अप्राप्य गोष्ट, बेसिक वाटलं मला. बेसिक गोष्ट. मग इथे पुन्हा पहिला प्रश्न, इथे गोष्ट येते पर्सनॅलिटीची. तुमची पर्सनॅलिटी आणि समोरच्या व्यक्तीची पर्सनॅलिटी मॅच होते का, एकमेकांसोबत जातायत का पर्सनॅलिटी, ते जरा बघा आणि मग लग्न करा. ही गोष्ट. बरं ठीक आहे, झालंय लग्न आता. मग दुसरी कोणती गोष्ट येते की आहे ते समजून घ्या किंवा सहन करा आणि पुढे झाला, असं नाहीये. तुम्ही ऍटलिस्ट बोला, काय काय होईल फार फार तर की तो ठीक आहे म्हणेल, प्रयत्न करतो, किंवा भांडणं होतील, ह्याच्यापेक्षा जास्त काय होणार आहे. तर तुम्ही थोडं थोडं प्रयत्न करा ना त्याला बदलायचा, किंवा त्याला स्पष्ट सांग की तू जर बोललास तर मला आवडेल, मला गप्पा मारायला आवडतो, प्लीज माझ्याशी गप्पा मार. जर ठीक आहे 24 तास नको गप्पा मारू, पण एक अर्धा तास, किंवा मग तू स्पष्ट सांग की मला तू दररोज एकच प्रश्न विचारशील का, तू आज काय केलं, बस अर्ध्या मिनिटाचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये ही तासभर बोलत बसेल आणि हा ऐकत बसेल. त्याला बोलल्याचं समाधान, हिला ऐकल्याचं समाधान, एवढं तर करूच शकतो ना. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे संवाद साधणे, म्हणजे पहिली त्याच्याही आधीची गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्व काय आहे ते बघा आणि मग लग्नाचा विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे झालंय ना आता, मग संवाद साधा. तुला काय पाहिजे, मला काय पाहिजे, माझ्या काय अपेक्षा होत्या, तुझ्या काय अपेक्षा होत्या. मग त्याच्यानंतर कुणाच्या अपेक्षा रास्त आहेत, कुणाच्या अपेक्षा रास्त नाही आहेत, हे थोडंसं तुम्ही बसून डिस्कस करा. त्यानंतर काय पॉसिबल आहे, काय पॉसिबल नाही आहे, हा विचार करा. मग आता झालंय ना लग्न, किती पॉसिबल आहे, त्याला तर काय 24 तास बोलणं शक्य नाही आहे, मग तू 2 मिनटं बोल, 5 मिनटं बोल. तिला हे सांग की आता झालंय लग्न, तो काही कंटिन्युअस बोलणार नाही आहे, तो काय तो स्वप्नातला तर होऊ शकत नाही, तू जमिनीवर ये. त्याच्यानंतर तो थोडासा बोलतोय, मग तू आणखीन काय कर, आणखीन तू 4 मैत्रिणी चांगल्या जमव, 4 चांगले मित्र जमव. अजून म्हणजे आपण असं करत नाही ना की एकच घर आहे तर एकाच घरात एकच कपाट आहे त्याच्यातच सगळे कप्पे, असं नाही. एक कप्पा कपड्यांसाठी, एक कप्पा भांड्यांसाठी, एक कप्पा आणखी गोष्टीसाठी. हा नवरा तुझा आहे तर नवरा म्हणून त्याला ट्रीट कर. बाकी तू इमोशनल फिलिंग शेअर करायला दुसरा कोणीच तरी आहे, तुझे छंद शेअर करायला तिसरं कोणीतरी आहे, रेसिपीज शेअर करायला चौथं कोणीतरी मैत्रीण आहे. असं कर, तू स्वतः बोलायचा प्रयत्न कर. हे बरेच उपाय असतात त्याच्यातून. मला आता म्हणजे इकडे एका मुद्द्याकडे जायचं होतं की मानसिक आजार आता आपण जे डिस्कस करतो असं बऱ्याच वेळा होतं की आता हे सगळे शहरी प्रॉब्लेम आहेत किंवा शहरातच हे जास्त दिसतं.
ग्रामीण भागातलं मग फार लग्न होत नाही इथपासून किंवा तो गावातला मजूर असेल त्याचे डिप्रेशन याच्यावर जास्त बोललं नाही. तर तुमचे कसे अनुभव की त्यांचे काय डिप्रेशन आहेत किंवा त्यांच्या काय त्यांचे काय सायकोलॉजिकल प्रॉब्लेम काय कारण त्या त्यांचा जास्त एकच ऍड्रेस होत नाही. हो कारण आणि किंवा बऱ्याच वेळा हे पण असतं की आम्ही काय जगलो नाही काय, आम्हाला कुठे काय झालं, पण नंतर कळतं की भाई तुझं पण होतं, तुला तर कळत पण नाहीये असं मला बऱ्याच वेळा कमेंट करतात. सो अशा वेळी जो डिफरन्स आपल्याकडे आहे ना, कारण अजून नाही म्हटलं तर आपल्याला चैनीच्या गोष्टी सारखंच बघितलं जाते थेरपी घेणं असल्याच्याकडनं. आणि मग जो हा ग्रामीण भागाचा मुद्दा आहे त्यात खरंच आम्हाला ऐकायला आवडेल की काय ग्रामीण भागात आणि शहरी भागात असा काही फरक नाहीये. म्हणजे जर आपल्याला ताप सर्दी खोकला होणार असेल तर तो काय तुम्हाला विचारून नाही येत की तुम्ही शहरात राहता की तुम्ही खेड्यात राहता की तुम्ही पुण्यात राहता की तुम्ही अमेरिकेत राहता. ज्याला जे व्हायचं त्याला ते होतच. आणि व्यक्ती तितक्या प्रकृती हे पण म्हणता येतं आणि पिंडे पिंडे मतीर भिन्न हे सुद्धा म्हणता येतं. त्याच्यामुळे तुम्ही कुठे आहात आणि तुमच्या आजूबाजूला माणसं कशी आहेत त्यामुळे खूप परिणाम होतो. म्हणजे आता उदाहरणार्थ काही काही लोक म्हणतात की माझी आई शिकली नव्हती पण तिला शिक्षणाचं महत्व होतं म्हणून मी शिकलो आणि पुढे गेलो. पण काही काही वेळेस असं होतं की आई शिकलेली असते किंवा नसते तरी पण ती सुनेला मात्र त्रास देते की तू इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, हे पूजा अर्चा व्हायलाच पाहिजे, हे असं व्हायलाच पाहिजे, ते तसं व्हायलाच पाहिजे. आणि ती सून बिचारी दबून राहते. आणि उलटही मी गोष्टी बघितलेल्या आहेत की सासू सुनांना घाबरतात. ह्या पण गोष्टी बघितलेल्या आहेत की सासू तक्रार घेऊन येते की बापरे माझी सून माझं काहीच ऐकत नाही, तिचंच म्हणणं खरं करते, आता मी काय करू. दोन्ही गोष्टी आहेत. तर याच्यावरती उपाय म्हणजे हेच थेरपी आणि हे सगळं होतच. पण गोष्ट अशी होती की मेजॉरिटी वेळा ग्रामीण भागामध्ये टियर 2 आणि टियर 3 सिटीजमध्ये असं होतं की तुम्हाला या गोष्टी बोलता येतात हे माहिती नसतं. म्हणजे ह्या गोष्टी ऐकून घेणारा कोणीतरी आहे, नॉन जजमेंटल कोणीतरी आहे हे माहिती नसतं. आणि त्यानंतर हे तुमचं ऐकून घेतल्यानंतर योग्य ते सोल्युशन देणारा कोणीतरी आहे हे माहिती नसतं. नाहीतर आपल्या ग्रामीण भागात काय करतात, एकदम एक्स्ट्रीम टोकाला जातात. म्हणजे काय आता माझं ऐकूनच घेत नाही, मी छाती पिटून घ्यायची, मी रडायचं, मी कांगावा करायचा, हे सगळं होतं. त्याच्यातून मग अशा गोष्टी होतात की दुसरं आपल्या घरातलं दुसऱ्याला कशाला सांगायचं. हा ते तर खूप मोठा टाबू येतो. तर म्हणजे घरातल्या गोष्टी घरातच राहू द्याव्यात. पण जर तुम्ही नसेल तुम्हाला जमत तर तुम्ही बाहेर जा ना. तुम्ही स्वतः काही आता सर्दी खोकला पुन्हा तेच सांगेल, सर्दी खोकला झाला तुम्हाला माहितीये का काय होतंय, कोरोना झाला तुम्ही डॉक्टरकडे जाणारच ना. किंवा तुम्हाला आणखीन काहीतरी होतंय, तुम्हाला काहीतरी हृदयाचा त्रास होतोय, किडनीचा त्रास होतोय, तुम्ही म्हणणार नाहीत की हे मला हे झालंय, मला त्रास होतोय तर मी कशाला सांगू बाहेरच्या डॉक्टरला. असं नाही होत. तर हे तेवढंच महत्वाचं आहे की तुम्ही जायला पाहिजे, सांगायला पाहिजे. आणि हे लक्षात घ्या की सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट हे सगळे लोक ट्रेंड असतात की जे तुमचं नाव न येता तुमचं प्रॉब्लेम जो काही आहे तो तिसऱ्या कुणालाही समजत नाही. ते कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं ही त्यांनी शपथ घेतलेली असते. हे त्यांना वारंवार सांगितलेलं असतं. इव्हन आम्हाला इंटर्नशिपमध्ये सुद्धा जे आम्ही जेव्हा इंटर्न होतो तेव्हा आमचे टीचर्स सुद्धा त्यांच्यासोबत बसू देत नव्हते. म्हणजे त्यांच्याकडे केस आली आणि आम्ही म्हटलं की आम्हाला केस करू द्या, हे अटेंड करू द्या, तर समोरच्याची परवानगी असेल तरच आम्ही बसू शकतो, नाहीतर नाही बसू शकत. किंवा ते आम्हाला सांगतात तुम्ही केसेस घेऊन या, आम्ही कसं ट्रीट करायचं ते सांगतो. हे अशा प्रकारे आम्ही शिकलेलो आहोत. तुम्ही जजमेंटल नाही होत का? तुम्हाला असं झालं का तुम्ही जजमेंटल आठवलं की आता एक सांगितलं जातं की तुमचे मित्र तुमचे चांगले थेरपीत, तुम्ही त्यांच्याशी काही बोला, शेअर करा, तिथंच तुमचे अर्धे प्रॉब्लेम हे होतील, म्हणजे कमी प्रॉब्लेमच येणार नाही बेसिकली. पण तिथेही सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे की मी सांगायला गेलो एखाद्याला तो तुम्हाला जज करेल. बरोबर. मग थेरपीत तसं होतं का की बाबा ते अजिबात तुम्ही म्हणताय शपथ घेतायत वगैरे, पण अगेन तीच भीती असेल की तो स्ट्रेंजर व्यक्ती माझ्यासाठी, तो मी ज्याच्याकडून कन्सल्ट करतोय वगैरे, आणि तो अनोळखी माणूस मला जज करणार नाही, ही किती मोठी भीती आहे. मग त्याला तो कसा कॉन्फिडन्स येणार की अरे खरंच आपण तिथे जाऊन अशा अनोळखी माणसाला आपले प्रॉब्लेम सांगावेत का? किंवा भीतीपेक्षा मला असं खट्टाळपणा पण वाटेल, काय असं काय करतोय, असं होत नाही का? म्हणजे मी ते अर्थाने विचारतोय. आम्हाला पहिल्या दिवसापासून ते ट्रेनिंग दिलेलं असतं की तुम्ही जजमेंटल कसं नाही व्हायचं किंवा काय काय प्रॉब्लेम असू शकतात. हे एक्झाम्पल देऊन सांगू शकता? एक्झाम्पल, आता एक मुलगी होती तर तिच्या वडिलांच्या दूरच्या नात्यातल्या एकांनी मला, ते स्वतः खूप मोठे सर्जन आहेत पुण्यातले, त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं की जरा येतेस का, मला बोलायचंय. म्हणलं ठीक आहे येते मी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी सांगितलं की माझ्या दूरच्या भावाच्या असं कोणीतरी मुलगी आहे, तर तिला एक प्रश्न असा पडलेला आहे की तिचं 10 वर्षापासून एका मुलावर प्रेम होतं, त्याच्यानंतर त्यांचं लग्न ठरलं, ते जातीबाहेर होतं, तरीही वडिलांनी मुलीच्या ह्याच्या खातर, सुखाच्या खातर लग्न ठरवलं, पार पत्रिका छापल्या, सोन्याची खरेदी झाली,
हॉल बुक झाला, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर आता या मुलींनी घरी डिक्लेअर केलं की मी आता जिथे काम करते ऑफिसमध्ये तिथे तिथे एका दुसऱ्या मुलाच्या प्रेमात मी पडली आहे. मग किती मोठ्या डायलेमामध्ये आले तिचे वडील. आणि त्या वडिलांना आता इतकं टेन्शन यायला लागलं की आता काय व्हायचं, म्हणजे लग्न ठरवलेलं लग्न पुढे कॅरी ऑन करायचं, लग्न करून द्यायचं की हे लग्न मोडायचं, का दुसऱ्या मुलाशी लग्न करून द्यायचं, का ह्या मुलीला 2 कानाखाली वाजवून सांगायचं की आता जे ठरवलंय ते कर, का दोन्ही मोडायचे आणि आपल्या जातीतले जे आहे त्याच्याशी लग्न करायला लावायचं, का तिला काहीच न करता घरी कोंडून ठेवायचं. इतका मोठा डायलेमा ह्या व्यक्तीला आला. आणि ते स्वतः मुळात आता अगदी मवाळ पर्सनॅलिटी, म्हणजे आपण डव ज्याला म्हणू, मवाळ पर्सनॅलिटीचे होते. त्यांना टेन्शननी त्यांचं बीपी वाढायला लागलं, त्यांना खूप टेन्शन. मग त्यांचं जिम्मेदारी ह्या डॉक्टरांनी घेतली. ते स्वतः थोडेसे कणखर होते. तर मग त्यांनी मला बोलवलं आता काय करायचं. म्हणलं ठीक आहे मला बोलवू द्या. मग मी त्या मुलीशी बोलले, त्या मुलीचं ज्याच्याशी लग्न ठरलंय त्याच्याशी बोलले, त्या मुलीचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी बोलले, त्याच्यानंतर त्या मुलीच्या आईवडिलांशी बोलले आणि त्या मुलाच्या ज्याच्याशी लग्न ठरले त्याच्या भावाशी बोलले, म्हणजे घरातल्या सगळ्यांशीच, म्हणजे ऑलमोस्ट कुटुंबातल्या 10-12 लोकांशी बोलणं झालं. आणि हे जवळपास महिनाभर दररोज बोलणं चालू होतं. प्रत्येकाची मी बोलणं ऐकून घेतलं, प्रत्येकाचे व्ह्यूज ऐकून घेतले. आणि मग त्यातून असं लक्षात आलं की जो 10 वर्षापासून प्रेम करतोय तो मुलगा खरोखर प्रेम करत होता, तो मुलगा इमोशनली मॅच्युअर्ड होता आणि तो तिच्यासाठी सगळं काही करायला तयार होता. आणि तरी पण ही तयार नव्हती. आणि ही मुलगी या मुलीला दुसरा मुलगा जो होता त्यांनी हेतुपुरस्सर हिला फूस लावलेली होती. आणि हे आम्ही त्याच्या इंस्टाग्राम हे कसं आहे, इंस्टाग्रामचं अकाउंट कसं आहे, तिथे तो काय करत असतो, फेसबुकचं अकाउंट कसं आहे, त्याचे अजून फ्रेंड्स कोण आहेत, त्याने अजून त्याच्यानंतर असं लक्षात की ह्या मुलाने अजून 2 मुलींना त्रास दिलेला आहे, की अजून मुलींना आपण जे अगदी स्लँगमध्ये म्हणतो अजून मुलींना फिरवलंय, असं काय काही ह्याचं कॅरेक्टर असं होतं. मग ते मुलीला समजून सांगावं लागलं. आणि ती मुलगी ॲक्च्युली एवढी वेडी झाली होती ह्याच्या प्रेमामध्ये की नाही तो असं करणारच नाही, बरं तिला फिरवलं मग काय झालं, मला नाही फिरवत, असं तिच्या तिला समजून सांगणं हे खूप मोठं हे होतं, म्हणजे आमच्यासमोरचं आव्हान होतं. आणि सगळ्या टेस्ट आणि सगळं झाल्यानंतर एक लक्षात आलं की हा जो ठरलेला नवरा होता तो जेन्युइन होता आणि ह्या मुलांनी मुद्दाम बहकवलं होतं. तिला खूप समजून सांगावं लागलं आम्हाला. आणि मग आम्ही शेवटी थोड्यात जे ठरली तारीख होती, मग आमचं हे ठरलं की लग्नाची तारीख पुढे न्यायची का, मग काय करायचं, मग या मुलांनी काय स्टँड घ्यायचा, म्हणजे लग्न ज्याचं ठरलंय त्यांनी. मग सगळं होता असं झालं की मग ते लग्न ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी पार पडलं. आता झालं त्यांच्या लग्नाला 3-4 वर्ष होऊन गेलेत. अशा गोष्टी येतात. आणि म्हणजे त्या अर्थाने मला हा ट्रिकी सिच्युएशन वाटली खूप. म्हणजे ह्याच्यात खूप सगळं चांगलं, कारण ह्याच्यात खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत ना. खूप कॉम्प्लिकेशन असतात. पण मेजर त्यातला तोच आहे की संवाद त्यांनी इतका सगळ्यांशी केल्यामुळे ते शक्य झालं. आणि सगळ्यांना प्रत्येकाला मला धीर द्यावा लागला ना की थांबा, होईल. अगदी आतताई करून विचार काहीतरी करू नका, काहीतरी डोक्यात राग घालून घेऊ नका, लग्न मोडणं किंवा ते जे काय हॉल ते कॅन्सल करणं किंवा आणखीन काहीतरी करणं. या कंडिशनमध्ये नवरा ज्याचं ठरलेलं लग्न आहे त्याला पण वाटलं होतं की हिला जाऊन मारामारी करावी का, किंवा हे जे दुसरे होते तर त्यांना पण त्यांनी असे पण हे तयार केलं होतं की आम्ही गुंड घेऊन जातो आणि त्या मुलाला मारतो की तू असं का करतोय. म्हणून तसंही काही करू नका, म्हणजे काही करायची गरज नाही. त्याचं दुर्लक्ष केलं त्या मुलाकडे की बाकी सगळं आपलं नीट होणार आहे. त्याच्यामुळे ह्या मुलीला पहिल्यांदा एज्युकेट करणं गरजेचं आहे. मग तिला एज्युकेट केल्यानंतर मग प्रॉब्लेम हळूहळू मिटले. आता मी जे प्रश्न विचारतात की कोणाला सायकोलॉजिस्टला काय बोलायचं वगैरे असं नाहीये. पण आता ॲलोपॅथीमध्ये मला कसं दिसतं की ते ऑब्जेक्टिव्ह वाटतं, म्हणजे की सर्दी आहे तर तुला ह्याच गोळ्या. त्यात डॉक्टरची पर्सनॅलिटी किती उतरते मला माहित नाही, पण हा तर मनाचा विषय आहे ना, की मग ह्याच्यामध्ये मग माझ्या पर्सनॅलिटीला सूट होणार सायकोलॉजिस्ट असं काय असतं का की तिथे पण ते न्यूट्रल असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सायकोलॉजिस्टच सामंजस्याची भूमिका घेणार आहे का, किंवा सायकोलॉजिस्टच तोडकी फोड आहे की भाई तुझा आनंदच इथे महत्त्वाचा आहे त्यामुळे तू बाकीच्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. ह्याचा काय फरक पडतो का, की कारण बऱ्याच वेळा अगेन मी थोडंफार असं वाचलेलं की राईट सायकोलॉजिस्ट फाईंड करणं असं काहीतरी टर्म असते की माझा थेरपिस्ट मला सूट होतोय का वगैरे असा. सो अशा काही गोष्टीत ही भीती आहे, हे ट्राय करावं की ह्याच्यात खरंच काय दम आहे असं वाटतं तुम्हाला? थोडंसं किंचित असू शकतं, म्हणजे जसं 2 मित्रांचं जमतंच असं काही नाही, किंवा आता तुमचे ग्रुप असेल 5-6 मित्रांचा, तर मग त्याच्यापैकी तुमचा कुणीतरी फेवरेट असतो आणि तुमचा कुणीतरी नॉन फेवरेट असतो, पण तरी तुमचा ग्रुप असतोच ना. तसं थोडंसं होऊ शकतं.
पण समहाऊ मला असं वाटतं की आयडियल बेसिसवर असं काही व्हायला नकोय. नको. कारण जेव्हा सायकोलॉजिस्टला जेव्हा प्रशिक्षित केलं जातं तेव्हा त्यांना माहिती असतं की पहिल्यांदा तुमचा स्वभाव ओळखा. हे आम्हाला माहिती असतं आम्ही कोण आहोत. त्याच्यामुळे आमच्या पॉझिटिव्ह गोष्टी माहिती असतात, आमच्या निगेटिव्ह गोष्टी पण माहिती असतात आणि त्या कशा ओव्हरकम करायच्या किंवा आमच्या स्वभावानुसार जर समोरचा माणूस असा आला, आपल्या अगदी विरुद्ध पर्सनॅलिटीवाला आला, तर त्याच्याशी कसं डील करायचं आणि तेव्हा तुमच्या भावना कशा हे करायच्या, थोडा वेळ थांबवून ठेवायच्या, हे आम्हाला थोडं प्रशिक्षित केलेलं असतं. त्याच्यामुळे तसं काही होऊ नये आणि शक्यतो समोरच्याला त्याच्यासाठी बेस्ट काय आहे हे देणं महत्वाचं आहे. मला काय वाटतं त्याच्यापेक्षा त्याच्यासाठी बेस्ट काय हे विचार करणं गरजेचं आहे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्यावरून अजून एक बोलताना ना की मला गरज लागू कधी शकते की जेव्हा आयुष्याचे वेगळे टप्पे आहेत आणि काहीतरी नवीन गोष्टी कराव्या लागतात. बरोबर. म्हणजे नवीन कॉलेजमध्ये जायचं आहे, लग्न करतोय म्हणजे नवीन पार्टनर, म्हणजे नवीनपेक्षा आहे त्या पार्टनर बरोबर एका प्लेसमध्ये काही वेगळ्या पद्धतीचं आयुष्य जगायचं आहे किंवा रिटायरमेंट झाली. सो असे काही कोणते इन्सिडेंट आपल्याला तसे ठरवता येतील की इथे तुमची खूप घालमेल होत असेल ना, तर इथे तुम्ही खरंच मदत घेतली पाहिजे. नॉट नेसेसरली तुम्हाला त्रास होतोय म्हणून, पण तुमची घालमेल शांत करायला पण तुम्ही मदत घेऊ शकता. असं एक्झॅक्टली. हे थोडे क्रायसिस आपण ज्याला म्हणतो, हे मिड लाईफ क्रायसिस किंवा अशा स्वरूपात येतात की जेव्हा आपल्याला करतोय तो जॉब सोडून दुसरं काहीतरी करावंसं वाटतं, या सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये जावंसं वाटतं किंवा लग्न ठरवणं, त्याच्यामध्ये डायलेमा किंवा आहे त्या जोडीदारासोबत आणखीन दुसरीकडे कुठतरी जाणं, हे मिड लाईफ क्रायसिसच्या गोष्टीमध्ये येतात आणि तेव्हा तुम्हाला नक्कीच सायकोलॉजिस्टची मदत होऊ शकते. आणि सायकोलॉजिस्ट तुम्हाला अशा वेळेस काय एक्सपेक्ट करायला पाहिजे त्याची तुम्हाला तयारी करून देतो. आणि आपण जशी परीक्षेची पूर्वतयारी करतो ना, तशी आपण सीबीटी मध्ये त्या प्रसंगांची त्या गोष्टींची तयारी. म्हणजे सीबीटी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. ओके. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही उद्या उठून तुम्ही म्हटलं की मला कोणत्या तरी स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीमध्ये जायचंय आणि मला कळत नाही तिथे कसं राहायचं, कसं वागायचं किंवा काय वातावरण काय असेल, लोक कसे असतील, कुटुंब कसं असतं किंवा नातेवाईक नाही तिकडे, दुकानं आपल्यासारखे जवळ नाही, कोपऱ्यावर गेलं आणलं पटकन काहीतरी आणि हे वापरली गोष्ट, असं नाहीये, तर काय. तर मग आम्ही हळूहळू त्याची प्रिपरेशन करून घेतो आणि सगळ्यात पहिली प्रिपरेशन ही मेंटल प्रिपरेशन असते. मनाने तुम्ही तयार झाला की बाकी सगळं होऊन जातं. आपण जे म्हणतो ना की सिर सलामत तो पगडी पचास, तसं तुम्ही मनाने तयार झाला की बाकी सगळं तयार व्हायला काही वेळ लागत नाही. त्याच्या आम्ही तुम्हाला मानसिकरित्या त्या गोष्टींसाठी तयार करतो. त्याच्यामुळे तुमचा कोणता पण प्रवास असेल की तुम्ही कोणतंही समोर जे गोष्ट बदलणारी गोष्ट असेल तर ते हे व्हायला, म्हणजे ते गोष्ट सुरळीत पार पडायला खूप मदत होते. म्हणजे व्यवहार्य किती आहे, म्हणजे की आता फॉर एक्झाम्पल खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला छोट्या छोट्या वाटतात पण पुढच्याला छोट्या वाटत नाहीत. फॉर एक्झाम्पल एकाला ड्रायव्हिंग येत नाही, मी माझं सांगतो की मला ड्रायव्हिंग येत नाही. मला कळतं की ड्रायव्हिंग ही सोपी ऍक्टिव्हिटी, कारण एवढे लाखो करोड लोक गाडी चालवतात, पण मला माहिती आहे की माझ्यासाठी ती डिफिकल्ट जाते. पण ऍट द सेम टाइम मी स्टक झाल्यासारखं असतो. आणि आता आपण सायकोलॉजी जे डिस्कस करतो तो खूप मोठ्या प्रमाणावर डिस्कस मोठ्या किंवा मोठ्या प्रॉब्लेमसाठी की आयुष्यात काहीतरी बदल घडत आहेत वगैरे. पण जर असे काही जे छोटे छोटे इश्यू आहेत, म्हणजे अगदी कोणाचं कुकिंगचं असू शकतं की ज्याला माहिती कुकिंग सोपं आहे पण मला तिथेपर्यंत पोहोचण्यात प्रॉब्लेम येतं. सो अशा गोष्टींसाठी मदत घेणं योग्य आहे का? पुन्हा ते प्रॅक्टिकल आहे का की कारण त्या अर्थाने असं पण वाटू शकतं ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे का कोणाची मदत घ्यायला जाते, तुला कळतं ना तर आपल्याकडे असते जा भेट. पण काही लोकांना असं शकतं नाही यार मला नाही होत आहे. बरोबर. तर मग अशा वेळी तो रोल किती व्यवहार्य आहे, म्हणजे की व्यावहारिक आहे का की प्रत्येक ह्याच्यासाठी जाणं आणि का गेलं पाहिजे ह्याच्यावर? अगदीच व्यवहार्य आहे. कारण आता परत तेच येतं इथे की समजा तुम्हाला आज ड्रायव्हिंग आणलं, तुमची गाडी तिथे आणली, तर मग तुम्हाला एक सीबीटीच परत इथे उपयोगी येणार. सीबीटी आम्ही तुम्हाला देऊ. नंतर नेक्स्ट टाइम तुम्हाला दुसरं असं वाटेल की दुसरं काहीतरी झालं परत जायचं का, किंवा हे काही इतकी चहा साखरेसारखी सोपी गोष्ट आहे का की जा एक कप चहा पिऊन ये, इतकी सोपी तर निश्चित नाहीये. पण तुम्हाला सायकोलॉजिस्ट एक जनरल सोल्युशन देऊन ठेवतो की जेव्हा जेव्हा तू इथे स्टक होशील तेव्हा तेव्हा काय करायचं. मग ते जनरलाइज सोल्युशन तुम्हाला दिलेलं असतं तुमच्या स्वभावानुसार, तुमच्या अनेक गोष्टींनुसार. मग तुम्हाला बहुतांश वेळा काही होत नाही, म्हणजे तसं काही प्रॉब्लेम येत नाही, सिमिलर टाईपचे प्रॉब्लेम. आणि जर आले तरी माझ्या मते सायकोलॉजिस्टनी एक 5-10 मिनिटाचा फोनवर उत्तर सापडणार असेल तर द्यायला काय हरकत आहे. म्हणजे मला असं अनेक वेळा होतं की सोल्युशन थेरपी घेऊन जातात लोक आणि मग थोड्या दिवसांनी परत तोच प्रॉब्लेम होतो आणि मग विचारतात आता काय करू, येऊ का तुमच्याकडे थेरपी घ्यायला. मी म्हणते की थेरपी घेऊ नको, मागच्या वेळेस आपण तसं केलं होतं ते आठव आणि परत तसंच कर, सोल्युशन होतं, प्रॉब्लेम संपून जातं. 5 मिनिटाच्या फोन कॉलने त्याचं अख्खं आयुष्य बदलतं. किंवा तो 2 तास ट्रॅव्हल करून येणार, तुम्ही 1.5 तास बसणार, एवढी मोठी फी घेणार, तर तेच तुम्ही परत सांगणार. त्याच्यापेक्षा तुम्ही 5 मिनिटाचा फोन कॉल करा ना. हे होतं. आणि मला तेव्हा सायकोलॉजिस्ट एक मॅडम याच्यात म्हणजे
एक छोटा आता समजा ड्रायव्हिंगचा तुम्ही म्हणता तसा हा. आहे, हा प्रॉब्लेम मला कळतो की माझ्यासाठी थोडा अवघड आहे, हो. पण ऍट द सेम टाइम बाकीच्यांना कन्व्हिन्स करणं ते खूप अवघड आहे हो हो. हे की बाबा त्यांना काय, अरे काय एवढं काय ड्रायव्हिंग तर करायची, तू इतक्या मोठा झाला हा. चालवत नाही असं. हम्म, हो मला कळतंय की मला माझं जे आहे ना ते म्हणजे माझा तो हर्डल आहे मेंटल, हम्म, हम्म. ओके. पण आता हे बाकीच्यांना कसं कन्व्हिन्स करणार, ठीक आहे मी हळूहळू, आणि मला नाही होते ते तेवढं बरोबर, इझिली, मग हे कसं कोप अप करणार ह्या सगळ्या गोष्टीला. फक्त स्पेसिफिकली ड्रायव्हिंगचं म्हणलं ना तर बाकीच्यांना ज्या गोष्टी नॉर्मल वाटतात त्या तुम्हाला अवघड वाटतात. हा बेसिकली तर म्हणजे मग फक्त हे- ड्रायव्हिंगचाच हा हे नाही सगळं मग पोहण्याचं येईल, जेवण हा. बनवायचं हे- असू शकतं जेवण- हे कशाचं स्वयंपाक बनवण्याचं स्वयंपाकाचं होईल, हा. हे कोणती तरी भाषा शिकवण्याचं होईल, हो. हे ट्रॅव्हलिंगचं हा, होईल, हा, हे रस्ते शोधण्याबद्दलचं हो. होईल, हे कोणत्या तरी विषयाचा अभ्यास करण्याबद्दलचं हो. होईल, हम्म. हे स्टेजवर जाऊन बोलण्याचं होईल, हम्म. हे आणखीन कुठेतरी इंटरव्ह्यू देण्यासाठी हम्म. होईल. तर मग हे थोडक्यात म्हणजे हे आहे की हे सटल मेंटल लेवलवर तुमची कोणती तरी भीती आहे, काहीतरी भीती बसलेली आहे. आणि कधीतरी तुम्ही आता समजा ड्रायव्हिंग म्हणतात, कधीतरी तुम्ही ड्रायव्हिंग करताना पडलेले असाल, मग ती भीती बसली डोक्यात, किंवा कधी तुम्ही स्टेजवर गेला आणि तुम्हाला काहीच आठवलं नाही, मग समोरचे सगळे हसले, असं काहीतरी झालं असेल. किंवा कधीतरी तुम्ही ऍक्टिंग करायला गेला आणि तुमचा विगच गळून पडला, किंवा काहीतरी कपडेच विचित्र झाले, मग समोरचे हसले, की तुम्ही पडलं स्टेजवर, असं काहीतरी झालं आणि मग तुमचा तो फोबिया बसला, मग ते भीतीचा फोबिया तयार होतो. आणि मग तुम्हाला आम्ही ते CBT देतो, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. आणि ह्याचं CBT या थेरपीची सुरुवात पण अशीच झाली आहे. ॲरॉन टिम्बेक नावाचा वैज्ञानिक होता, त्याला अंधाराची भीती वाटायची, तर अंधारात काहीच करू शकत नाही, त्याच्यामुळे रात्र झाली की सोबत कोणीतरी पाहिजे असं काय काय व्हायचं. मग त्याला एक जण, मग त्याला लक्षात आलं की अरे आपण असं का होतंय आपल्याला. तर मग त्याने विचार केला की लहानपणी जेव्हा त्याला अस्थमा होता आणि जेव्हा तो टनेलमधून जायचा तेव्हा तो अस्थमा पण वाढायचा, कारण घुसमट आणि वातावरण ते बंद, आणि ते अस्थमाचा अटॅक यायचा आणि तिथे वातावरण पण दबलेलं आणि प्लस अंधार, हे असल्यामुळे त्या अस्थमाचा संबंध आणि जीव घोटल्यासारखं वाटणं, श्वास बंद होणं, याचा संबंध त्याला अंधाराशी लागला सबकॉन्शियसली. आणि मग मोठेपणी अस्थमा बरा झाल्यानंतर त्याला अंधाराची भीती वाटायला लागली. मग त्यांनी हे संबंध तोडायचा प्रयत्न केला कॉन्शियसली. अंधाराचा आणि भीतीचा काही संबंध नाहीये, अंधाराचा आणि अस्थमाचा काही संबंध नाहीये, अंधाराचा आणि आपल्याला जे काही वाटतंय अंधारात काहीतरी होईल त्याचा काही संबंध नाही. असं जेव्हा आपण मनाला सांगतो, मग ते कॉन्शियसली सांगा, सबकॉन्शियसली सांगा, कुणाच्या तरी सोबत सांगा, एकट्यामध्ये असताना सांगा, कसं पण, तेव्हा मग तुमचं हळूहळू डेअरिंग वाढतं. मग CBTची सुरुवात पण अशी झाली, पहिल्यांदा असा विचार करायचा की मी रिलॅक्स आहे आणि आता मी अंधारा खोलीत फक्त जाणार आहे, कल्पना फक्त करा. मग त्याच्या दुसऱ्या नेक्स्ट टाइमला काय होतं की थोड्या डिम लाईटमध्ये जा. मग तिसऱ्या वेळेस काय होतं की तुम्ही कुणाला तरी सोबत घेऊन जा. मग चौथ्या वेळेस तुम्ही जा आणि अंधारा खोलीतला लाईट लावून या. मग पाचव्या वेळेस मग तुम्ही पूर्ण रात्र एकट्याने अंधारात प्रवास करून या. असं ते डेव्हलपमेंट होते. आणि मग ते CBTला आम्ही तेच करतो. आता तुम्हाला ड्रायव्हिंगची भीती वाटते ना, ठीक आहे, मग आज ज्या वाहनावरून तुझा पाय पोचतोय खाली, त्या वाहनावर बसून बघ, फक्त काही करायचं नाही आपल्याला, फक्त तू आहे आणि मी आहे, पडला तरी कोणी हसणार नाहीये, काही लागणार नाहीये, खाली गादी बिदी टाकलेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. कसं वाटतंय, छान वाटतंय ना, बसून राहा 5 मिनिटं, बघ कसं वाटतंय, फील घे, हँडलला टच करून बघ, ब्रेकला टच करून बघ, क्लच कुठे आहे, गिअर कुठे आहे, चेक करून घे, गाडीची उंची किती, सीट कसं वाटतंय, हे सगळं कर. नेक्स्ट टाइम मग आता ते हे काढ बरं, काय म्हणतो आपण त्याला, हे लावतो, स्टँड लावतो, स्टँड काढ बरं, मग स्टँड काढून बघ, आता पडतोय का तू, नाही पडत आहे, सोपं आहे हे. मग नेक्स्ट टाइम तो पार्किंगमध्येच जे सुरू करून बघ, फक्त काय होतंय, काय नाही होतंय. मग थोड्या वेळानंतर सुरू कर आणि स्टँड काढ, मग सुरू कर, स्टँड काढ, थोडंसं ॲक्सिलेटर वाढव, मग पुढच्या वेळेस मग थोडी रस्त्यावर ये, मग खाली पाय टेकवत चाल, वाटल्यास तर पाय जवळती घेऊ नको, पाय खाली सोडून दे, मग कसं वाटतंय, असं महिनाभर का होईना लागू दे ना, मग हळूहळू शिकता तुम्ही त्यातून. पहिली गोष्ट म्हणजे फील घेणं, आणि आपल्याला काहीच होत नाहीये, हे करून पण आपल्याला भीती वाटत नाहीये, ह्या भावनेचं फील घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि स्टील यू आर फिलिंग रिलॅक्स्ड, स्टील यू आर फिलिंग नाईस, स्टील यू आर फिलिंग कॉन्फिडंट, हे फील होणं फार महत्त्वाचं आहे. आणि CBTचं महत्त्व हेच आहे की त्या अपरिहार्य म्हणजे अपरोक्ष कंडिशन असताना सुद्धा, म्हणजे विरुद्ध कंडिशन असताना सुद्धा तुम्हाला नाईस फील होणं, तुम्हाला रिलॅक्स्ड फील होणं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे त्यातून आपण सगळं, तीच गोष्ट स्वयंपाकाची, तीच गोष्ट पोहण्याची, तीच गोष्ट फॉरेन लँग्वेज बोलण्याची, तीच गोष्ट अनोळखी माणसाशी जाऊन बोलण्याची, तीच गोष्ट ॲक्टिंग, सगळं तेच, फक्त तुम्हाला त्याचे टप्पे करता आले पाहिजेत. म्हणजे आत्ताच बोलला होता की म्हणजे प्रत्येक वेळी तुला काय
कस्टमाइज सोल्युशन नाही मिळणार, पण नाही. सेट ऑफ प्रिन्सिपल मिळेल जो हा. अप्लाय हो, हो, करू हो. शकतो. जे आता Exactly. इथे बरोबर झालं की आपण बोलत होतो हा, की हा. तुम्हाला एक जेनेरिक सोल्युशन सांगू, तुम्ही तो प्रत्येक क्रियेला अप्लाय करू शकता. म्हणून तर मग असं होतं की हं. आमची येणारी प्रत्येक केस वेगळी असते की हं. एक मुलगा आला, तो एनडीएच्या परीक्षेमध्ये पास झाला, हं. सगळं छान, त्याची उंची मस्त, बॉडी हा, बिल्डिंग हा. सुंदर, हुशार होता, हं. पण त्याला पोहायची भीती वाटत होती. हो. आणि प्रत्यक्ष एनडीएला म्हणजे जाऊन पोहायचं काही कारण नव्हतं त्याला, हं. म्हणजे जेव्हा त्याला नोकरी विक्री काय होईल तेव्हा, पण पोहणं येणं हे बेसिक कंडिशन होती. हं. त्याला पोहायला प्रशिक्षक होते, सगळं होतं, पण त्याला भीती वाटत असल्यामुळे त्याला मग माझ्याकडे तो आला होता थेरपी घ्यायला. मग हम्म. ते 20-25 दिवस लागले हे सगळं व्हायला. मग ते हळूहळू करून शिकला तो पोहायला. मग ते एवढी मोठी एक्झाम पण तो पास झाला मग. असं मला आतापर्यंत वाटतं ना सगळ्याचं कारण पैसाच असतंय. हा. म्हणजे ह्याचं कारण पण ना मी पैसा शोधला, कारण मी कुठेतरी सिरियल बघितली होती हं. आणि त्यात त्या मुलीला चालवता येत नसते सायकल. लाईक तुला सायकल का नाही चालवता येते? ती म्हणते माझी आई गरीब होती, तिने मला सायकलच दिली नाही. सो समवॉट ते तुम्हाला हिट पण होतं ना रे, याला हा. मिळालीच नाही म्हणून. बरोबर. पण हे ठीक आहे ना, म्हणजे नुसतं आता कळतं की बऱ्याच वेळा पैसा नाहीये उत्तर, हा. की तुम्हाला बेसिकली तो प्रश्न कळायला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने हँडल करायचा तो कळायला पाहिजे. पण करिअरच्या बाबतीत येतो मी जरा वेगळ्या हां. पद्धतीने, की आम्ही आता करिअर करतो ना, तर पहिल्यांदा सांगितलं तुम्ही हुशार पाहिजे. सो शाळेत तुम्ही हुशार होता, मार्क पाडता, तुम्हाला क्युरिओसिटी पाहिजे, सगळ्या गोष्टी असतात. मेरिटची एक वेगळी डेफिनेशन केलेली असते. पण इथे बऱ्याच वेळा करिअरमध्ये 2 गोष्टी खूप मला असं वाटतं ओव्हरहाईप केल्या जातात. त्या म्हणजे एकतर कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा आमच्या आजूबाजूला बघतो, की अशा खूप साऱ्या व्यक्ती असतात, त्या काम खूप चांगलं करत असतात. हां. पण त्यांची ग्रोथ असेल, त्यांचं ते सॅटिस्फॅक्शन असेल कामातलं, किंवा त्यांना जे प्रमोशन्स, पैसे वगैरे मिळणार आहेत, ह्या 2 गोष्टी म्हणजे कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन याच्यामुळे त्या हे जातात. सो पहिला एकतर मला तुम्हाला असं विचारायचं की एकतर ह्या ओव्हर हायप्ड आहेत का कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन, हे अर्थाने, कारण बिझनेस ओनरला पण ते कळायला पाहिजे की कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन ओव्हर हायप्ड आहेत का, किंवा टीम लिडरला. आणि पर्सनॅलिटी वाईज काही लोकांचे जसे तुम्ही बेसिक पर्सनॅलिटी जे आपण सांगितले, त्यात कॉन्फिडन्स किंवा कम्युनिकेशन काही लोकांच्या कमी, काही लोकांच्या जास्त असणार आहेत. मग अशा वेळी तुम्ही ते कसं बॅलन्स करता? अशा वेळेस म्हणण्यापेक्षा आपण कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन हे ओव्हर हाईप्ड नाही आहेत असं मला वाटतं. दोन्ही गोष्टी तिथे तिथे हव्याच आहेत. ओके. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे साधं घरी जाऊन तुम्ही आईला काय करायचं आज मला हे खावंसं वाटतं, हे पण एक कम्युनिकेशनच आहे. हो. आणि तुम्ही उद्या उठून सकाळी परीक्षेला जाणार आहात आणि पेपर छान लिहिणार आहात, हे पण एक कॉन्फिडन्सच आहे. भले ती चाचणी परीक्षा असो का बोर्डाची परीक्षा असो, नाही तर नेट सेट जे काय असेल ते असो, दोन्ही ठिकाणी कॉन्फिडन्स हवाच हवा, कम्युनिकेशन नीट पाहिजेच पाहिजे. पण तर पहिल्यांदा म्हणल्याप्रमाणे जिथं एखादी गोष्ट खूप वाढायला लागते किंवा कमी व्हायला लागते, तर तिथे प्रॉब्लेम होतो. ओव्हर कॉन्फिडंट असल्याला मॅनिया होतो आणि फारच जास्त कम्युनिकेशन करणारा माणूस नंतर इरिटेट पण वाटायला लागतो. पण दोन्ही म्हणजे आपल्याला बॅलन्स असणं गरजेचं आहे. आणि आपण जो हे निवडणार आहे करिअर, त्याच्यामध्ये आपल्याला जर कॉन्फिडन्स नाहीये, म्हणजे ओव्हरऑलच कॉन्फिडन्स नाहीये, तर आपण काय करिअर निवडायचं? किंवा ओव्हरऑलच आपण कम्युनिकेशन छान नाही करू शकत किंवा आपल्याला कम्युनिकेशन करायला आवडणार नाहीये, तर आपण काय करिअर करायचं? ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी अनेक वेळा सांगते पालकांना पण विद्यार्थ्यांना पण, की तुमचं करिअर हे फक्त तुमच्या IQ वर अवलंबून नाहीये. आता उदाहरणार्थ आमच्या गल्लीमध्ये 2 डॉक्टर्स आहेत, दोन्ही लेडीज आहेत. एका बाईंचा दवाखाना खूप चालतो, एका बाईंचा दवाखाना फारसा काही चालत नाही. तर आता ज्या अर्थी दोघी डॉक्टर आहेत त्या अर्थी दोघी हुशारच आहेत, प्रश्नच नाहीये, दोघींचं शिक्षण सारखं आहे. पण मग एक बाई आल्यानंतर कधी पण तुम्ही जा, अरे ती किती छान दिसतीये, किती छान ड्रेस घातलाय असं म्हणणार. आणि दुसरी बाई जी आहे, हा तुझा रिपोर्ट ना जरा असा झालेला आहे, मग आता हे पुढे जाऊन हे असं चालू राहिलं तर असं होणार, तसं होणार, तसं होणार. हे बोलायचा हा प्रकार आणि पर्सनॅलिटीचा हा प्रकार. आणि तुम्ही लोकांशी कसं बोलताय, कसं वागताय, त्याला कॉन्फिडन्स देताय का, अरे काय छोटासाच प्रॉब्लेम आहे, होऊन जाईल, त्याला काय, ही गोळी घे 4 दिवसांनी ये, किंवा फोन करून सांगेल तरी चालेल. आणि ह्या दुसऱ्या मॅडम की असं झालं होत राहिलं तर पुढे तू जाऊन तुझं कोलेस्ट्रॉल वाढणार, मग असं होणार, मग तसं होणार, हे भीती घालून देणं. मग यांच्याकडे कोण जाईल? हा प्रकार. म्हणजे तुमचं बोलता यायला पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी त्या ऑक्युपेशनला साजेशी पाहिजे. आणि नसेल तर तुम्हाला थोडेसे बदल करावे लागणार. मग तुम्हाला जर तेच करिअर करायचं असेल तर मग तुम्हाला ऍक्टिंग करायची आणि मग तुम्हाला असं वाटतं की मला लोकांनी बघू पण नाही, किंवा असं नाटक कसं करायचं, चालेल? स्टेज फोबिया आहे. असं कसं होईल? किंवा नाही मला कोणी बघितलं नाही पाहिजे, मी वेडेवाकडे चाळे करते, हे नाही चालणार. तुम्हाला जसं छान दिसायला पाहिजे तसं तुम्ही रडताना पण लोकांनी बघितलेलं सहन व्हायला पाहिजे. तुम्ही आणखीन वेगवेगळे भावना एक्सप्रेस करताना पण लोकांनी तुम्हाला बघितले तर
तुम्हाला काही वावगं नाही वाटायला पाहिजे. Okay. हे पण आहे. आणि कम्युनिकेशन म्हणाल तर तुम्ही जेव्हा कुठं पण जाता तेव्हा तुम्ही कम्युनिकेट चांगलं व्हायलाच पाहिजे. आणि ह्याचे पर्सनॅलिटीचे रोल मी म्हणेल की जेव्हा तुम्ही बेसिक नॉलेज तुम्ही कोणत्या पण गोष्टीमधलं घेता तेव्हा तुम्ही इक्वली असतात. तिथं IQ तुमचा काम करतो. हा. तुम्हाला परीक्षेत पास करून देणं हे IQचं काम आहे. बरोबर. पण तुम्ही पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या व्यवसायात उतरता म्हणजे कोणतं पण ऑक्युपेशन असो तेव्हा तुमचा रोल डिफाईन करते ती म्हणजे पर्सनॅलिटी. मग तुम्ही एका टीममध्ये असता कोणत्या पण, तुम्ही एकट्या काय स्वतंत्र काम करत नाही. इव्हन बरोबर. एकटे काम करत तरी पण ती पर्सनॅलिटीचाच भाग आहे की तुम्ही इंट्रोवर्ट आहात, एक्स्ट्रोवर्ट आहात. त्याच्यानंतर तुम्ही त्या टीममध्ये लीडर आहात की फॉलोअर आहात की तुम्ही चांगला कम्युनिकेटर आहात की तुम्ही चांगला संवाद साधणारे लोकांमधले दुवा आहात की तुम्ही आणखीन काय आहात. हे तुमच्या पर्सनॅलिटीवरून ठरतं परत. म्हणजेच तुम्ही 5 MBBS डॉक्टर आहात आणि 5 लोकांची टीम आहे, तर एक जण बोलेल, एक जण फक्त सर्जरी करेल किंवा एक जण फक्त मेडिसिन द्यायचं काम करेल, एक जण फक्त 2 लोकांमधला दुवा होईल की काय काय सिक्वेन्सनी लोक येऊन जायला पाहिजेत असं. किंवा तुम्ही 5 एंटरप्रेन्युअर्स आहात किंवा तुम्ही 5 इंजिनियर्स आहात किंवा तुम्ही 5 सोशल मीडिया तयार करणारे आहात. तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा रोल हे केलेला असतो. म्हणजे आता जर तुम्हाला बोलायला आवडतंय, तुम्हाला लोकांसोबत वावरायला आवडतंय, तर तुम्ही 2 जण इंटरव्ह्यू घेतात. बाकीचे 2 जणांना जर टेक्नॉलॉजी माहिती आहे, कॅमेरा माहिती आहे, लाईट माहिती आहे, तर मग ते बघतायत. असं होऊ शकतं ना. म्हणजे हे पण माहिती करून घेणं किती गरजेचं आहे की हो. समज फॉलोअर्स असेल तर मी चांगली नोकरी करून पैसे कमेल कोणाचं तरी ऐकून. बेसिकली स्वतःलाच ओळखायचंय म्हणजे स्वतःला आपण ओळखणं. कुठं फिट बसतोय Fit बसतोय. आणि जिथं ते नाही. आपण आता थोडंसं मला असं वाटतं की म्हणजे आता डिजिटलमुळे बरेचसे डिप्रेशनचे हे झाले की आता सतत रील स्क्रोल करणं असेल किंवा इंस्टाग्रामवरती वगैरे एक वेगळी लाईफ असते, त्याच्याशी कम्पेअर करणं असतील. त्याच्यामुळे वेगवेगळे आता सध्या ते मानसिक आजार मानायचं का नाही तर ते तुम्हीच सांगताल की ह्याच्यामुळे कुठले प्रॉब्लेम तुम्हाला वाटतं ज्या डिजिटल सगळ्या प्लॅटफॉर्ममुळे झालेत की त्याच्याशी माणूस आता डील करतोय आणि त्याला का बाहेर पडावं लागेल? खूपच प्रॉब्लेम आहेत. हां. इनफॅक्ट आता मी डोपामाइन डिटॉक्सवर पुस्तक लिहिलंय हां. आणि ते 2-1 महिन्यात यायला पाहिजे बाजारात. हां. तर मग पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे पूर्वी साध्या साध्या गोष्टीमधून आनंद मिळायचे हो. किंवा पत्र येतं मामाचं आणि मामा येणार आहे सुट्टीमध्ये हे आपल्याला कळतं. आपण मग महिनाभर वाट बघत बसतो आणि नंतर मामा येतो. म्हणजे तसा तो आनंद महिन्याभरानंतर मिळणारा वाट बघणं हे सगळं संपलंय. तुम्हाला वाटलं तुम्ही पुढच्या मिनिटाला मामाशी बोलू शकता, पण मग आता तुमची इच्छाच होत नाही मामाशी बोलायची. हे होतं. किंवा तुम्हाला वाटलं चित्रपट बघायचा, मूव्ही बघायचा, तुम्हाला पूर्वी वाट बघावी लागायची सिनेमा आपल्या घरी आपल्या शहरात केव्हा येईल. आपण तिकीट काढायला तिकडे थिएटरवर जायचो, घरातलं एक जण तिकीट काढून यायचं. मग वेळ किती आहे, मग घरून जेवण करून जायचंय का, डबे घेऊन जायचे का, असं ठरवायचो. मग सगळेजण मिळून जायचो, मजा करायचो, मग आल्यानंतर त्याबद्दल बोलायचो पण आता तसं होत नाही. आता आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये सगळं काही अवेलेबल आहे आणि ते आता 3 तासावरून 1 तास, 1.5 तास, नंतर अर्धा तास, त्याच्यानंतर रील्सवरती आपण आलोय. 30 सेकंदांचे रील्स पण आपल्याला आता छान नाही वाटत. याचा अर्थ काय की तुमचं डोपामाइनचे जे केंद्र आहेत मेंदूमधले ते हायजॅक झालेले आहेत. तुमचं डोपामाइन यूज होऊन गेलेत. काय करतं डोपामाइन? डोपामाइन हे तुम्हाला आनंद घ्यायला प्रवृत्त करतं. उदाहरणार्थ तुम्ही एक रील बघितला, छान वाटलं, डोपामाइन हे म्हणत नाही की छान वाटलं ना, चल आता अभ्यासाकडे वळ. हे म्हणत नाही डोपामाइन कधीच. डोपामाइन तुम्हाला काय म्हणतं की एक रील बघितलं, छान वाटलं, अरे दुसरा पण बघ, अजून छान वाटेल, तिसरा पण बघ, अजून छान वाटेल. असा प्रकारे अर्धा तास गेल्यानंतर पुन्हा तुम्ही म्हणतो अरे बापरे अर्धा तास गेला, आता तरी अभ्यास करू. मग अभ्यास तुम्हाला अवघड वाटायला लागतो कारण तुमचं ऑलरेडी कॉन्सन्ट्रेशन करण्याची जी शक्ती आहे ती या डोपामाइनने फिनिश करून टाकलेली असते वापरून. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा कॉन्सन्ट्रेशन करायला जाता तेव्हा कॉन्सन्ट्रेशन होणं शक्य होत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला परत तेच वाटतं की अरे ते सोपं होतं, मग आता असं करू, अभ्यास पूर्णपणे ठेवूनच देऊ, बेडवरच लोळू आणि अजून स्क्रीन बघू, आजचा दिवस तर गेलाच आहे तसाच. मग हे सगळं डोपामाइन या गोष्टीमुळे सगळं होतं. आणि त्याच्यामध्ये मग आता डोपामाइन हे व्यसन लागण्यासाठी खूप महत्वाचं हे भूमिका बजावतं. कोणत्याही प्रकारचं व्यसन, मग ते गोड खाण्याचं असो, त्याच्यानंतर ते दारू पिण्याचं असो, त्यानंतर अतिप्रमाणात स्क्रीन बघणं किंवा आपण अश्लील व्हिडिओ म्हणतो ते सगळं बघणं, हे सगळ्याच्यासाठी हेच जबाबदार आहे, डोपामाइनच जबाबदार आहे. त्याच्यानंतर स्क्रोलिंग, रात्री जागून सिनेमे बघणं किंवा नेटफ्लिक्स किंवा अशा गोष्टी बघणं की ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुधारण्यापेक्षा डिटिरिओरेट होईल. या सगळ्या गोष्टी होण्यासाठी हे जबाबदार आहे हे मोलेक्युल. पण त्याचबरोबर तुम्हाला निखळ गोष्टींमधून पण आनंद मिळवता येतो. हे आपल्याला आपल्या मेंदूला समजून सांगावं लागतं. ते हळूहळू होतं. त्याच्यामुळे जे पटकन मिळतं
तो आनंद आपण थोडा वेळ थांबवून आपल्याला जे शांतपणाने मिळेल आणि जो आनंद सस्टेनेबल राहील त्याच्यासाठी त्याचं माग घेणं गरजेचं आहे. हे आपल्याला हळूहळू शिकावं लागतं आणि दॅट इज कॉल्ड डोपामाइन डिटॉक्स. म्हणजे थोडक्यात डोपामाइन डिटॉक्स ही पण एक जेनेरिक टर्म झालेली आहे, तुम्ही खूप वेळा ऐकली पण असेल. पण मग ही टर्म अशी आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातून व्यसन म्हणलं तर दारू सोडू शकता, सिगरेट पूर्णपणे बंद करू शकता, पण डोपामाइन हे मुळातच मेंदूमधलं असं केमिकल आहे की ज्याच्यामुळे तुमची आनंदाची भावना तुम्हाला जाणवते. तुम्ही हे पूर्णपणे डिटॉक्स करूच शकत नाही. म्हणजे जर तुम्हाला खरोखर एखादी चांगली गोष्ट कळली, तुम्ही परीक्षेत पहिले आले आहात किंवा तुमच्या अकाउंटमध्ये अचानक 2-4 लाख रुपये जमा झालेले आहेत, तर तुम्हाला आनंद होणारच नाही डोपामाइन नसेल तर. तर ते व्हायला पाहिजे तर डोपामाइन, आणि ते होण्यासाठी तुमचं तेवढे मेंदूमधले जे रिसेप्टर आहेत ते उघडे पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही घरात पाहिजे आणि तुमच्या घराचं दार पण उघडं पाहिजे, म्हणजे बाहेरून येणारा आनंद तुम्ही ऍक्सेप्ट करू शकाल. हे अशी गोष्ट आहे. जर तुम्ही बंद करून बसले दार, किंवा असं खूप वेळा डोपामाइनचं असं होतं की दार उघडलंय कुणीच नाही, दार उघडलंय कुणीच नाही, असं 50 वेळा झाल्यानंतर जेव्हा 51व्या वेळेस खरा आनंद येतो तेव्हा तुम्हाला त्याचं जाणीवच होत नाही, तुम्ही दारच उघडत नाही. मग ते काय ठीक आहे, सतत डिप्रेशन मध्ये राहिल्यामुळे तसं होतं. दॅट इज द रिझन ऑफ डिप्रेशन. म्हणून म्हणून डोपामाइनचे रिसेप्टर्स त्याच्यात कमी झालेले असतात किंवा ते आपण घासून ते बोथट झालेले असतात किंवा ते कामच करत नाहीत अशा वेळेस. म्हणून तर म्हटलं ना 51 वेळेस कुणीतरी येतं चांगली न्यूज घेऊन, पण तुम्हाला ते फार काही वाटतच नाही, तुम्ही दारच उघडत नाहीत. ते होतं. म्हणजे आता थोडा वेगळा प्रश्न असेल की ह्याला कनेक्टेडच असेल की टीव्ही जेव्हा आला होता ना तेव्हा समवॉट हेच एक्सप्लेनेशन आलं होतं की तुम्ही टीव्ही पाहताय, मग तुम्ही टीव्हीतच अडकलाय, त्यामुळे तुम्हाला बाहेर जायची इच्छाच नाही होत आहे, तुम्ही निसर्गाचा आस्वादच नाही घेत आहे किंवा फॅमिली टाइम कमी देत आहे. पण काही प्रमाणात रेडिओ आलतो तेव्हाही तसंच होतं, त्या पिढीला असू शकतं, म्हणजे रेडिओच्या बाबतीत असेल तर. पण इव्हेंच्युअली म्हणजे खूप मोठं डिझास्टर आय थिंक झालाय, मला असं नाही वाटलं खूप मोठा डिझास्टर झाला. आत्ता पण रील लोक स्क्रोल करतात वगैरे, पण ते कम्प्लिटली बंद करणं हे त्या अर्थाने पण प्रॅक्टिकल नसेल, कारण आजूबाजूचे सगळेच बघतात. उलट एका टाइमला असं होतं की तू मागे राहिला, तुला नाही कळलं. म्हणजे त्याने काही खूप मागे राहणार नाही अशातला भाग नाही, पण काही गोष्टी येत आहेत त्याच्यावर. म्हणजे अगदी ही रील्स आपण जे बोलतोय ते सुद्धा त्याला इंस्टाग्रामवरच जाणार आहे. मग अशा वेळी हे बंद तर नाही करायचं, मग बॅलन्स कसं शिकवता तुम्ही? लाईक कसं सांगणार की हे एवढं कर आणि हे पण कर, का सांगतं की नाही कम्प्लीट थांबव आता? मुळात रील आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप त्रास देतात. आणि पूर्वी आपण म्हणायचो की टीव्हीवाल्याने त्रास होईल, रेडिओवाल्याने त्रास होईल, पण ह्याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे फरक हा असा आहे की रेडिओ, टीव्ही किंवा मोठे स्क्रीन म्हणजे फिल्म्स ह्या सगळ्या लोकांसाठी कॉमन होत्या. तिथे प्रायव्हसी नावाची गोष्ट नव्हती. टेलिफोन घरामध्ये एकुलते एक असायचे या गोष्टी. आता स्क्रीन हा तुमचा एकट्याचा इंडिव्हिज्युअल झाला आहे. तुमचे सगळे पासवर्ड त्या मोबाईलला माहिती आहे. तुमचं जे काय अकाउंट असेल, मेलचं अकाउंट म्हणा, आणखी कोणते अकाउंट, सगळ्या लॉग इन करून बसलेले आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही आज जर काहीतरी मागवलं की आज जर काहीतरी सर्च केलं तर तुम्हाला ते 4 दिवसांनी पण ते दिसणार आहे आणि तुम्हाला तेच येत राहणार आहे समोर. त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी सर्च करताय, तुमचा मुलगा येऊन शेजारी उभा राहिला तर त्याला ते कळणार नाही. तर तुमच्यासाठीचं फीड त्याला पण दिसणार, नवरा येऊन उभा राहिला, मागे सासू आहे, सासरे, सगळे दिसणार ते. त्याच्यामुळे ते प्रायव्हसी राहिलेली नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हे इतक्या भडक प्रमाणात दाखवलं जातंय आणि त्याला काही लिमिटच नाही राहिलेलं. म्हणजे ते ChatGPT काय किंवा इव्हन AI काय कोणतं पण तुमचं वय काय आहे हे विचार करून आणि तुमचा ट्रेट काय आहे, तुमचं सामाजिक स्थान काय आहे किंवा तुमची मानसिकता काय आहे ह्याचा विचार न करता वाटेल तो मजकूर, वाटेल त्या गोष्टी, स्टोरीज, वाटेल त्या थराला नेऊन असलेले प्रसंग किंवा हे दाखवतं. त्याच्यामुळे ते खूप त्रासदायक झालेलं आहे. लहान मुलांना पण त्या अतिशय हिंस्त्र किंवा अतिशय पाशवी गोष्टी दाखवतं आणि त्याच्यात त्याचं एज आणि हे काही करत नाही. आणि मुळात लहान मुलांबद्दल बोलताना त्यांना ही बुद्धी नसते की हे आपल्यासाठीच चांगलं नाही आहे, म्हणून आईवडील आपल्याला देत नाही. मुलं काय ट्रिक करतात, आत्ता 12 वर्षाची मुलं त्यांची स्वतःची बर्थडेट 18 वर्षाच्या मुलाची बर्थडेट असल्याची टाकतात आणि लॉग इन करतात, साइन इन करतात. हे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तर मग असं झाल्यानंतर त्यांच्यासमोर सगळंच येणार.
मग तुम्ही 11 वर्षाचं मूल असो, 12 वर्षाचं, 13 वर्षाचं असो, काय बघतंय हे किती अवघड आहे समजणं. हे गोष्ट आहे. त्याच्यानंतर स्क्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टीमुळे ADHDचं प्रमाण अक्षरशः वाढलेलं आहे. बरं, भले ADHD लहान मुलांपर्यंत पूर्वी होता, आता मोठ्या माणसांमध्ये पण ADHD आहे. ADHD अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी सिंड्रोम. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. कोणत्याच गोष्टीमुळे तुम्हाला छान असं समाधानी वाटत नाही. काहीतरी करताय, म्हणजे मी अभ्यासाला बसले, फोन आला असेल का, बरं फोन बघतीये, कुणीतरी बाहेर आलं असेल का, बरं स्वयंपाक करतीये, काल काय करायचं होतं, हे सगळं असं सतत एक गोष्ट करत असताना दुसरी आठवणं, तिसरी आठवणं, चौथी आठवणं, हे अटेन्शन डेफिसिट आहे. आणि हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही सतत काही ना काही गोंधळ झाल्यासारखं वाटत राहणं. म्हणजे सगळे कामं झाले, तुम्ही शांत बसलेले आहेत, पुढं करायचं पण काही नाही आहे, दिवसभर रिकामा आहे, तरी पण तुम्हाला अरे काहीतरी होतंय, काहीतरी होतंय, काहीतरी झालं, इकडं जायचं, तिकडं जायचं, हे करू, ते करू, नुसती गडबड 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 असं चाललेलं असतं घरभर. त्याच्यामध्ये अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी सिंड्रोम. हे तरी समजा एक वेळ कळतं की हे थोडं ॲबनॉर्मल आहे. अजून एक प्रकार म्हणजे अटेन्शन डेफिसिट इनॲक्टिव्हिटी पण होतं, म्हणजे हायपो ॲक्टिव्हिटी पण होतं. म्हणजे एखादा मुलगा काहीच करत नाही, नुसता बसलाय असा, मग त्याच्या आईवडिलांना वाटतं की असं पुस्तकात डोकं घालून बसलाय. त्याच्या आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा अभ्यास करतोय, पण प्रत्यक्षात तो अभ्यास नसतो करत, पण त्याचं लक्ष लागत नाहीये आणि त्याला दुसरं काही सुधरत नाहीये आणि तो हायपो ॲक्टिव्ह झालेला आहे. त्याच्यामुळे त्याला काही कळत नाहीये आणि त्याच्यामुळे तो कदाचित हळूहळू डिप्रेशन किंवा हळूहळू कॉन्सन्ट्रेशन कमी होण्याच्या स्पॅनमध्ये पण चाललाय. अशा पण गोष्टी होतात. त्यानंतर तुम्हाला व्यसनं लागू शकतात नको असलेली. मग आता तुम्ही म्हणता की काय रील बघतोय, मग काय रील बघता बघता जागा, मग जागा राहता राहता खा, मग खाता खाता प्या, पिता पिता आणखीन काय काय गोष्टी करा. आणि एक तुम्ही विचार केला असेल की रात्री तुम्हाला काही विचार येतात मनात, एखादा विचार येतो आणि त्याने तुम्ही इतकं अस्वस्थ होता की झोप लागत नाही ना लवकर. आपण म्हणता नाही सकाळी उठल्या उठल्या अगोदर या प्रश्नाचं काहीतरी उत्तर शोधू किंवा अगोदर या व्यक्तीला जाऊन गाठू आणि त्याच्याबद्दल काहीतरी करू, त्याचं काहीतरी चांगलं बरं वाईट. सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही परत विचार करता की अरे रात्री हा त्रास देत होता, हा विचार त्रास देत होता, मग सकाळी वाटतं की किती सोपी गोष्ट आहे, सोडून द्यायचं, दुर्लक्ष करायचं, काय वागला तर वागला, की काय फार मोठं नाही आहे हे. म्हणजे हा एक पगडा पण असतो. रात्री तुम्ही जो विचार करता तो थोडा तामसिक असू शकतो. सकाळी उठल्यानंतर तुम्ही जो विचार करता तो थोडासा राजसिक पण असू शकतो. मग हे सगळं वातावरण ह्या रील्स, स्क्रोलिंग या सगळ्या गोष्टीमुळे, इव्हन उजेड, अंधार ह्याचा सगळा परिणाम याच्यावर होत असतो. म्हणजे तुम्ही माना किंवा न माना, आयुर्वेद तथ्य आहे, दिवस रात्रीचा खेळ हे पण तथ्य आहे. अमावस्या, पौर्णिमा, दिवस, रात्र, चंद्र, सूर्य ह्याचा पण खेळ आपल्या ह्याच्यावर होतोच. कारण या सगळ्या गोष्टी आपल्या आधी कितीतरी कोट्यावधी वर्ष उत्क्रांत झाल्यात आणि नंतर आपण आलोय. त्याच्यामुळे ह्यांचा परिणाम आपल्यावर होणारच होणार. ह्या सगळ्या गोष्टी बोलताना एक कळलं की याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण ओढावूनच घेतल्या. बरोबर. म्हणजे काय आलेल्या नाही आहेत आपल्याकडे की हे तुमच्या बाबतीत घडतं आणि तू आता काय करूच शकत नाहीये. तर मग अशा कुठल्या गोष्टी आहेत, म्हणजे कंपॅरिझनचं तुम्ही सांगितलं, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला माहीत असतं की आता मी कोणाबद्दल तरी बिचिंग करतोय ना किंवा कोणाबद्दल तरी चुकीचं बोलतोय तर मला पण वाईट त्रास होतोय नंतर, पण ते आपण आयडेंटिफाय करतच नाही कोणी पॅटर्न, आणि एका टाइम नंतर काही लोकांची पर्सनॅलिटीच होऊन जाते. तर हे किती निगेटिव्हली त्यांच्या लाईफला हे करतं. म्हणजे ॲज अ सायकोलॉजिस्ट तुम्ही याच्याकडे कसं पाहता की जे ओढावून घेतलेले ताप आहेत ना उगाचच, की वेळ आहे माझ्याकडे तर मी ओढावून घेतले. एक्झॅक्टली. तर आपण सायकोलॉजिस्टकडे जायचं केव्हा, तर खूप मोठं काहीतरी झाल्यावर. पण आपण दररोज काय फेस करतोय किंवा दररोज कोणत्या मानसिक विचारांमधून जातोय किंवा कोणत्या पॅटर्नमधून जातोय हे समजणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही एकदाच कधीतरी एखाद्या आजार होता तुम्हाला, तुम्ही बरे होता आणि आयुष्य चालू राहतं, पण तुमच्या सवयी ह्या तुमच्यासोबत कायम असतात आयुष्यभर. त्याच्यामुळे त्याच्यावर काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यातली मला असं वाटतं पहिली सवय म्हणजे कंपॅरिझन करणं. तुम्ही सतत म्हणजे आपली आणि दुसऱ्या कोणाशी तरी कंपॅरिझन करत असता. मला इतका पगार, त्याला इतका पगार, अरे बापरे मला कमीच पगार, किंवा मी अशी दिसते, ती तशी दिसते, ती छान दिसते माझ्यापेक्षा, मग आता मला काहीतरी चांगलं नाहीच होणार माझ्याबद्दल. किंवा असं खूप गोष्टी असतात की त्याला इतके मार्क, मला इतके मार्क, त्याने गाडी घेतली, मी नाही गाडी घेतली, त्याचं घर झालं, त्याचे 2 घर झाले, अरे बापरे माझं अजून एकही घर नाही, मी तर भाड्याच्याच घरात राहतोय. या सगळ्या गोष्टी कंपॅरिझनमध्ये येतात. हे होऊन खरं म्हणजे काय होतं की तुम्हालाच त्रास होतो. फक्त ज्याच्याबद्दल तुम्ही विचार करताय तो तिकडे काहीतरी वेगळंच काहीतरी करत असाल, त्याच्या डोक्यात पण तुम्ही नसाल, पण तुम्हाला त्याचा त्रास होतोय ना आत्ता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा कंपेअर करता तेव्हा तुम्हाला फक्त एकच गोष्टीची कंपेअर करता, म्हणजे पैसा घेतला तर पैसा किंवा सौंदर्य घेतलं तर सौंदर्य, पण तुम्हाला हे माहिती नसतं की ह्या एका गोष्टीच्या
व्यतिरिक्त इतर 99 गोष्टी अशा कोणत्या आहेत की ज्या तुझ्या आणि त्याच्या सेम आहेत. खरं म्हणजे जर तुम्हाला स्पर्धा करायची आहे तर तुम्ही एका रेषेपासून स्पर्धा करा ना. मग तुमचं वातावरण वेगळं, त्यांच्या घरातलं वातावरण वेगळं, तुमचे संस्कार वेगळे, त्यांचे संस्कार वेगळे, तुमचं ब्रिंगिंग अप वेगळं, त्यांचं ब्रिंगिंग अप वेगळं, हे सगळं वेगवेगळं असताना तुम्ही स्पर्धा कशाला करता मग? भले जर त्याच्याकडे पैसा जास्त आहे तर त्याला डायबिटीस पण असू शकतो, मग तुला डायबिटीस पण पाहिजे का? तर ते नको आहे. त्याला मार्क जास्त आहेत तर मग पुढे जाऊन त्याला त्याच्या घरात पैसे पण द्यायचे आहेत. आज तुझी परिस्थिती चांगली की तुझ्या घरात अजून 2 जण कमवत आहेत, तर मग तुझ्यावर भार कमी आहे, तर मग तुला ते पण पाहिजे आहे का? तर आणखीन काही गोष्ट, त्याचे 4 प्लॉट झाले तर त्याच्या नावावर एखादा गुन्हा पण आहे, तुला पण ते पाहिजे आहे का? हे तुम्ही नाही म्हणाल आपसुकच. मग तुम्ही सोबतच्या लेवलवरती स्पर्धा करा ना, करायचीच झाली तर. आणि मग मुळात म्हणजे मग जेव्हा तुम्हाला करण्यासाठी काही नसतं, तुम्हाला तुमच्या स्वतःचा गोल काही माहिती नाहीये, तुम्हाला काय करायचंय, तेव्हा तुम्ही स्पर्धा करत जाता. ही गोष्ट आहे. पण टेम्पटिंग पण तर वाटतं ना, कम्पेअर कधी करतो आपण की कोणाला तरी गाडी आहे कोणाकडे, तर मग आपल्याला पण वाटते गाडी असेल, इव्हेंच्युअली आपल्याकडे गाडी येते. बरोबर आहे की दुसरी साईड आहे म्हणजे सगळ्यात किंवा सोपं सोल्युशन वाटू शकतं लोकांना. मग ह्याच्याशी कसं करायचं? पण गाडी, त्याच्याकडे गाडी आहे म्हणून तुला गाडी पाहिजे का तुला खरोखर गाडीची गरज आहे म्हणून तुला गाडी पाहिजे? हा विचार करा ना. तुम्हाला खरंच राहायला घर पाहिजे आहे का तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या सोबत घरात छान वाटतंय, हे तुम्ही विचार करा. म्हणजे एखाद्या मुलीकडे समजा 50 साड्या आहेत, दुसरी मुलगी तिच्यासोबत जेलस होते, अरे बापरे तिला 50 साड्या, मला तर काहीच नाही. अरे तू साडी नेसणार आहे का? तुला आवडते का? तू भले तुझ्याकडे 4 आहेत त्यातली एकही नेसत नाही, तू कशाला तू हे करते? हे करा. तुला काय पाहिजे ते तू बघ, तुला खरंच पुढे कुठे जायचं ते तू बघ. आणि शेवटी स्पर्धा करून शेवटी मानसिक त्रास होणार आहे. त्याच्यापेक्षा काल तू कसा होतास किंवा काल तू कशी होतीस त्याच्यापेक्षा आज मी बेटर आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि काल तू पैसे साठवलेले नव्हतेस, आज तू पैसे साठवायला सुरुवात केली आहे. काल तू अभ्यास करत नव्हता, आज तू स्पर्धेसाठी का विना अभ्यास करायला लागलेला आहेस, ही गोष्ट महत्त्वाची आहे. काल ती कोणीतरी छान दिसते म्हणून तू काल स्किन केअर करत नव्हती, आज तू स्किन केअर करायला लागलीस, तुझी ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. ते करा, तुमची स्वतःची स्पर्धा करा आणि मग त्यातून जास्त आनंद मिळणार आहे. तर हे करा. म्हणजे बेसिकली याचा प्रश्न विचारण्याचाच बेसिकली चेंज करायला पाहिजे. त्याच्याकडे आहे म्हणून मला पाहिजे की मला हे का पाहिजे, हाच तो फरक आहे. स्वतःचं बेटर व्हर्जन होण्यावर जास्त लक्ष द्या. अगदी, कारण तुलना करण्याने मानसिक त्रास होतो, त्याच्यापेक्षा जास्त काही होत नाही. वाईट तर वाटतं की अरे म्हणून म्हणजे मी वाईट पॅटर्न जे म्हणते ते की हे की तुम्हाला त्रास होतो त्याने, म्हणजे त्याच्यामुळे त्यातून ते करायला नाही पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट की काही जरी असलं तरी तुम्हाला समाधान मिळत नाही. तुमच्याकडे सगळं आहे, समजा गाडी आहे, घर आहे, चांगली नोकरी आहे, चांगला पार्टनर आहे, तुम्हाला छत आहे, मुलं छान आहेत, तरी समाधानच नाही वाटत. काहीतरी सतत कशाचं तरी मागं जाणं, हे थोडंसं मृगजळाच्या मागे जाण्यासारखं होतं. म्हणजे जर माझ्याकडे फोन आहे तर त्याचा एन्जॉय करत नाहीये मी आणि मला आणखीन मोठं काहीतरी पाहिजे. जी गाडी आहे त्याच्यातून तर मी फिरत नाहीये, पण मला मोठं काहीतरी पाहिजे. तर मी पहिल्यांदा हे म्हणेन की तुम्ही पहिल्यांदा जे आहे त्या गोष्टी पुरेपूर वापरताय का? जे तुमच्याकडे जेवढे कपडे आहेत तेवढे तुम्ही वापरताय का दररोज? तेवढे पहिल्यांदा वापरा, ते फेकून द्या आणि मग नवीन काहीतरी करा. तुम्ही पहिल्यांदा जे घर आहे तेवढं त्याचा कोपरा न कोपरा वापरा. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बसलेले आहात का? प्रत्येक कोपऱ्याचा वापर केला आहे का? तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक ॲम्युनिटीज वापरल्या आहेत का? ते वापरा आणि मग पुढचं विचारा. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की सुदैवाने, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने ज्या गोष्टी खरोखर आनंद देतात त्या गोष्टी फ्री असतात. फॉर एक्झाम्पल निखळ मैत्री, त्याला काय पैसे द्यावे लागतात? आपल्यासाठी कुणीतरी बेस्ट फ्रेंड असणं ही गोष्ट इटसेल्फ इज फ्री. आणि ती गोष्ट सगळ्यात जास्त मोलाची आहे आज, असं हे मी मानते. आपला सोलमेट आपल्यासाठी खूप चांगला असणं ही गोष्ट तर फ्री आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही की हे आपलं चांगला सोलमेट मिळावा. त्यानंतर निसर्गात जाणं ही गोष्ट फ्री आहे. निसर्ग काय म्हणत नाही तू श्रीमंत आहेस तरच तुम्हाला बघ, नाहीतर तू गरीब आहे तरच तुम्हाला बघू नको, असं काही म्हणत नाही निसर्ग. त्यानंतर गप्पा मारणं, आपल्याच मुलाबाळांच्या सोबत एकरूप होणं, त्यांच्या विश्वात काय चाललंय हे बघणं. त्याचे आणखी छान गोष्ट म्हणजे कोणतं पण खेळ खेळणं, व्यायाम करणं, या गोष्टी फ्री आहेत. त्या गोष्टीतून तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद येतो. आणि बेसिकली आपल्या आयुष्यात आनंद तेव्हाच होता जेव्हा पैसे कमी होते. म्हणजे मित्र कधी जास्त चांगले होते की कॉलेजमध्ये जेव्हा पैसे नव्हते किंवा शाळेत जेव्हा पैसे नव्हते. एक गोष्ट कायम सांगितली जाते की एक कोणीतरी मासेमार असतो आणि दुसरा फॉरेन मधला माणूस त्याच्याकडे येतो, तो म्हणतो की अरे तू एवढं निवांत काय बसलाय, तुझ्याकडे एवढा मोठा अफाट समुद्र आहे, तर तू मासे मार. आणि मग
मग तुला छान वाटेल. मग तो म्हणतो की मासे मारून करू काय जास्तीचे, गरजेपेक्षा जास्त. हां. तो म्हणतो बाजारात विक. मग बाजारात विकून करू काय, मग पैसे मिळतील. मग परत तो म्हणतो पैसे मिळून करू काय, मग अजून मोठे भरपूर मासे मार, मग काय घर घे, आणि मग काय असं करता करता ते परत चक्र चालू राहतं. आणि मग शेवटी तो म्हणतो की नाही, मग तू शेवटी एका मस्तपैकी खेड्यामध्ये घर घे, विलेज घे, आणि तिथे निवांतपणे खाटेवर पडून राहा. मग तो माणूस म्हणतो मी आता काय करतोय मग. शेवटी तेच होतं. मग तुम्ही आनंद घेणं, ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीचा आनंद घेणं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. समाधानी असणं, इव्हन तुकारामाने सांगूनच ठेवलं, चित्ते असं द्यावे समाधान. त्याच्यामुळे समाधान ही गोष्ट फार महत्वाची आहे. तुम्ही कुठं असं काही- परवा आमच्याकडे एक सर्वे आला होता, म्हणजे डिस्कस करायला, लेबर डेचा सर्वे होता. तर त्यात एक इम्पॉर्टंट असं दिसलं आम्हाला की जे ब्ल्यू कॉलर वर्कर आहेत त्यांचा पगार कमी आहे, त्यांना मिळणाऱ्या सुविधाही कमी आहेत, पण ते सॅटिस्फाईड आहेत. आणि जे व्हाईट कॉलर किंवा IT प्रोफेशनल्स आपण म्हणतो त्यांना सगळ्या सुविधा जास्त आहेत, पण त्यांचं अनसॅटिस्फॅक्शन जास्त होतं. सो मे बी ह्यातूनच असेल की वन ऑफ द सायकोलॉजिकल रिझन हे असू शकतं की कोणाला किती अपेक्षा आहेत त्याच्यावरच हे ठरलं. एक्झॅक्टली. त्यांना स्पर्धेत पळवलेलं असतं ना, हां. त्यांना स्पर्धा दाखवलेली असते, आणि त्यांना म्हणजे एखाद्याकडे मर्सिडीज आली तर माझ्याकडे केव्हा येणार हे त्यांना दाखवलं असतं. म्हणजे एक माणूस आपण सगळे 5-6 जण छान बसलोय, आणि आता आपल्यामध्ये अचानक तिसरं कोणीतरी आलं आणि मी किती भारी, मी किती मोठा असं म्हणायला लागलं, आपल्या सगळ्यांना गिल्ट फील येणार, की न्यूनगंड येणार. मग ते कुणीतरी एक जण त्याच्यात येतं, ते सुरू करतं, म्हणजे वातावरण विषारी करतं. हे असं हे आहे की हे करू नये. हे म्हणजे मला तिसरा मुद्दा सांगायचा हाच होता की तुम्ही समाजामध्ये राहता तर छानपैकी समाजात मिसळून राहा. कुणाशी कंपॅरिझन करणं, आता 3 माणसं बोलतायत तर जो चौथा ॲबसेंट आहे ग्रुपमध्ये त्याच्याबद्दल कुचाळक्या करणं, हे असं काहीतरी करू नका. किंवा चौथा पुढं जातोय तर त्याला सपोर्ट करण्यापेक्षा त्याचा पाय ओढणं, असं करणं हे समाज विघातक कृत्य आहेत. म्हणजे मी तर म्हणेन असं की सपोर्ट करणं हे आपलं काम आहे, आज विघातक तरी करू नका तुम्ही ॲटलिस्ट. हे एक मोठी गोष्ट. आणि आता हे हल्ली फार बघायला मिळतं की पाय ओढणं पुढे जाणाऱ्याचे, किंवा आणखीन त्याला त्रास देणं, किंवा कुचाळक्या करणं, मागे काहीतरी बोलणं, हे सगळं आपण बऱ्यापैकी वेळ बघायला मिळतं. आपण सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली आता, पण एक प्रश्न जो नेहमी अंधारातच राहिला आहे किंवा त्याच्या महत्वाचा आहे पण बोललंच नाही गेलं, तो असतो की दोन, म्हणजे काय म्हणू शकतो, महिला पुरुषांमधील संबंध किंवा इतर जर काही जेंडर हे असेल तर त्यांचे संबंध म्हणजे सेक्स, त्याच्याबद्दल बोललंच नाही जात. तिथं सायकोलॉजी किती प्ले करते. कारण त्याच्या बाबतीत असं होतं की आता आपण अगदी गाडी चालवण्यावर बोललो, त्या गाडी चालवण्याचा संबंध अगदी जेवणापर्यंत बोललो, पण तो मुद्दा समूहात आपल्या बोलण्यामुळे असेल की तो आपल्या बोलण्यातच नाही आला, पण तो एवढा इम्पॉर्टंट मुद्दा असू शकतो का की जिथे पण सायकोलॉजी किती रोल प्ले करते? खूप मोठा रोल प्ले करते. कारण बहुतांश हे सेक्शुअल प्रॉब्लेम हे बहुतांशी सायकोलॉजिकल असतात. हे असं खूप वेळा ऑब्झर्व पण झालंय. पण जोपर्यंत तुम्हाला काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम नाहीये आणि हे सांगितलंय डॉक्टरांनी की तू सगळं छान आहे, पण तरी पण त्या माणसाला आपण छान आहोत असं फील होत नाही, मग तेव्हा वेळ येते ती सायकोलॉजिस्टकडे येण्याची. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला काहीतरी न्यूनगंड असतो की मी पुरेसा आहे का, मी छान आहे का, माझे सगळे जे बॉडीचे मेजरमेंट्स आहेत ते योग्य आहेत का, हे प्रत्येकाला गिल्ट असतो. आणि हे तू योग्य आहेस आणि तू नॉर्मल आहेस हे समजून सांगणं हे सायकोलॉजिस्टचं काम असतं. आणि त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांमधलं हे कसं कम्युनिकेशन कसं आहे, तुला काय आवडतंय, त्याला काय आवडतंय किंवा काय आवडत नाहीये, हे खुलेपणाने बोलणं ही गोष्ट खूप मोठी आहे. अनेक वेळा मला असं लक्षात येतं की नवरा बायकोचे भांडणं होतात, तर ते भांडणं फार छोट्या छोट्या कारणांनी होतात. जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा आम्हाला कळतं की अरे ग्लास इथंच नाही ठेवला, तू इतक्याच वेळेस नाही आला, तू बॅग इथंच ठेवली, तू भाजीत हळदच घातली किंवा नाहीच घातली, असं काहीतरी, किंवा रस्साच भाजी करायची होती ती कोरडीच केली, असं काहीतरी. पण जेव्हा आम्ही मुळाशी जातो तेव्हा हे लक्षात येतं की त्यांचे फिजिकल रिलेशन्स म्हणजे सेक्शुअल रिलेशनमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम असतो. मग त्याच्यानंतर हे सुरू होतात. आणि असं का होतं हे, म्हणजे हा डायरेक्ट कनेक्शन लोकांना कळत नाही. म्हणजे आपल्याला कळतं की असं होऊ शकतं, पण का होतं हे का नाही कळत. का होतं ह्याला खूप व्हॅलिड कारण असतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आनंद घ्यायचा असतो आणि आनंद द्यायचा असतो हे मुळात माहिती नसतं, किंवा लग्नाच्या अगोदर हे कुणी कुणाला सांगितलेलं नसतं. आपल्याला जसं लग्नाच्या अगोदर आई सांगते की सासरच्यांशी जमवून घे, स्वयंपाक शिकून घे, पैसे कमवायला शिकून घे, हे सांगितलं जातं, तसं या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. सेक्शुअल आनंद कसा घ्या, सेक्शुअल एज्युकेशन सांगितलं जातं, आणि ते पण अगदी छोट्या मुलांना गुड टच बॅड टच इथपर्यंत थोडंसं होतं. पण या गोष्टीमधून आनंद घ्यायचा असतो आणि आनंद द्यायचा असतो. हे या गोष्टीमुळे तुम्हाला खूप आनंद मिळू शकतो हे सांगितलेलं नसतं.
त्यामुळे इथे गोची होते ही गोष्ट. आणि त्याच्यामुळे एकाला जर माहिती असेल ही गोष्ट, दुसऱ्याला माहीत नसेल तर मग तो कधी बोलतच नाही. ते बोलणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एकमेकांशी पण बोलणं खूप महत्त्वाचं आहे की मला काय आवडतं, मला काय आवडत नाही, आपण दोघं मिळून काय केलं तर छान वाटेल, हे बोलत नाही. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. आणि अज्ञान खूप आहे ते हे करणं ज्ञान वाढवणं गरजेचं आहे. तर हे हा विषय खूप खरं म्हणजे खूप खोल आहे. म्हणजे मला वाटतं या सगळ्याचं एक म्हणजे निष्कर्ष नाही म्हणता यायचं, पण एक बाकी अवेअरनेस पाहिजे, एक्सपोजर पाहिजे किंवा नॉलेज दिलं. पण एक कॉमन फॅक्टर आहे की संवाद मात्र सगळीकडे जर केला जाऊ शकतो तो खूप प्रॉब्लेमला म्हणजे सोल्युशन संवाद आणि सारासार विचार आहे. म्हणजे हा, त्याच्यात सारासार. टप्प्याटप्प्या Basically करून rationality. सांगितल्यानंतर आपल्याला हां. आउट ऑफ द हे नाही वाटत, म्हणजे जड नाही वाटत. हां. जेव्हा आता एक एक गोष्टचे जे टप्पे करून सांगितले जातात ना, तर वाटतं की अचिवेबल आहे. हो. सो तो इंटरेस्टिंग आहे. मॅम थँक्यू की तुम्ही एवढं सगळं सांगितलं. हां. आमचं आतापर्यंत लिटरली असं होतं की एक तर असं होऊ शकतं की हे खूप आउट ऑफ द बॉक्स सांगितलं जाईल की भाई हे तुला हां. करायचं आहे, म्हणजे लाईक तू रोज सकाळी उठून व्यायाम केला तर तुझे ॲब्स होणार आहे कळत आहे, पण मधले टर्म्स सांगितले जात नाही की एक एक स्टेप आहे. तर आज बोलताना आम्हाला हे कळलं की एक एक स्टेप्स आहे. हो. आणि मी असं नाही म्हणणार की वन आन्सर सगळ्यांना फिट होत आहे, बरोबर. पण त्याचा काहीतरी एक टेम्पलेट तरी आपल्याला मिळालं की ह्या टेम्पलेटमध्ये तुम्ही ऑपरेट करू शकता. किंवा रॅशनल जो थॉट म्हणजे हां. बेसिकली तुम्ही रॅशनल विचार करायला लागला तरी बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. अगदीच, अगदीच. हां. सो थँक्यू सो मच केला. आणि आम्हाला जो आता लोकांना पण वाटेल की शेवटचा मुद्दा जो आपण बोललो होतो त्याच्याबद्दल जास्त बोलायला पाहिजे, हां. पण आम्हाला म्हणजे आता ह्या सांगणं किती योग्य आहे वगैरे तुम्ही सांगा की तुमचं एक पुस्तक येतं आणि जेव्हा पुस्तक याल तेव्हा तुम्ही नक्की आमच्यासोबत गप्पा मारायला या आणि आम्हाला नक्की आवडेल त्या विषयावर बोलायला, म्हणजे सेक्स विषयावर बोलायला, ज्याच्यामध्ये सायकोलॉजिकल इफेक्ट, कारणं आणि त्याचं आयुष्य सुंदर करण्यासाठी आपण अजून किती प्रयत्न करू शकतो. नक्कीच मला पण बोलायला आवडेल. ह्याच्यावर मी सध्या काम करते, अभ्यास करते. तर मग आपण ह्याच्यावरती 100% बोलूच. आणि सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत, म्हणजे हा एक तर एक इतका महासागर आहे किंवा एक इतकं निविड अरण्य आहे की तुम्ही एकतर गटांगळ्या खाऊन बुडू शकता किंवा वाट चुकून कुठेतरी अज्ञातवासात जाऊ शकता. एवढा मोठा विषय हा. म्हणजे मी स्वतःच गेले 4-5 वर्ष काम करते, अभ्यास करते, काय अनेक केसेस झालेले आहेत, हे केलंय. पण हे कुठून लिहावं, कसं लिहावं हे अजूनही मलाच मी पण लिहितेय, डिस्कार्ड करते, लिहिते, डिस्कार्ड करते, असं चाललेलं आहे. तर ते जेव्हा केव्हा होईल तेव्हा आपण नक्कीच बोलू. थँक्यू सो मच तुम्ही आला. खूप आभारी आहे बोलवल्याबद्दल.